ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची आणि एक ज्योत एकात्मतेची, या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूयात. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना अशी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करावे. राजेंद्र उल्हारे सर व शेरकर सरांची कन्या मृणाली प्रवीण शेरकर, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई अंतर्गत शास्त्रीय संगीत, हार्मोनियम गायन, भरतनाट्यम आणि विविध विषयांमध्ये पारंगत असलेली की आदर्श विद्यार्थी कसा असावा असं जर आपण म्हटलं तर तिच्याकडे पाहिलं तर तिच्याकडे ती सर्वगुण संपन्न आहे. आणि या सर्वगुण संपन्नतेमध्ये तिची जी कला आहे ती ईशस्तवन आणि स्वागत गीत याच्या माध्यमातून आपल्या आलेल्या पाहुण्यांचा सत्कार स्वागत करते अशी मी त्यांना विनंती करते की मृणालिनी आणि उल्हारे सर यांनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करावं.
वेळ द्यावा लागतो. बाकी सगळं विसरून मुलगी आहे मार्क वाढतात 12वी आणि काय त्या नोकरीपेक्षा पण आयुष्यात लक्षण नोकरी किंवा स्टेटसपेक्षा आहे ना आयुष्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस स्ट्रेस येईल त्यावेळेस तुम्हाला आणि खूप दिवसातनं असं पेटी आणि तबला सर कोल्हारे सर आम्ही ऐकलं आणि आम्हाला खूप छान वाटलं. आजच्या या ईशस्तवन आणि स्वागत गीतासाठी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या कार्यक्रमाचे आपल्याला लाभलेले अध्यक्ष प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके सर, शिवव्याख्याते, संस्थापक शेळके मास्टरमाइंड अकॅडमी, राज्य उपाध्यक्ष व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य, लेखक सह्याद्रीची शिखरे मास्टरमाइंड करिअर मंत्रा. आजचे प्रमुख अतिथी आहेत श्री परशुराम दळवी साहेब, PSI अहिल्यानगर. नंतरचे आहेत की श्री सचिन शिंदे, नगरसेवक अहिल्यानगर. प्राध्यापक श्री नवनाथ गीते सर, मराठी आणि इंग्रजी भाषांचे अभ्यासक, संचालक मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी. श्री प्रवीण शेरकर सर, गुरुकुलचे सर्वेसर्वा, 5वी-8वी स्कॉलरशिप माध्यमातून जिल्हाभर ओळख असणारे, गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेचे अहिल्यानगर बीड जिल्ह्यामध्ये अथक परिश्रम घेऊन परीक्षा यशस्वीरित्याने पार पाडणारे, जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या माध्यमातून अनेक शासकीय गुणवत्ता समितीवर असणारे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे SCRT शिष्यवृत्तींच्या माध्यमातून काम करणारे आणि मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य समूहाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे असे हे प्रवीण शेरकर सर. आलेल्या अतिथींचा सत्कार करणं ही आपली परंपरा. कुशल व सक्षम नेतृत्व देणारे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक शेळके सर यांचा दळवी साहेबांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, पालकांनी खूप छान सत्कार करायचा आहे सरांचा. नंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री परशुराम दळवी साहेब यांचा सत्कार शेरकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सचिन शिंदे सर यांचा सत्कार नवनाथ गीते सर करतील. त्यानंतर दादासाहेब दरेकर, भाजपा तालुका अध्यक्ष जगदंबा प्रसारक मंडळाचे, त्यांचाही सत्कार शेळके सर करतील. दरेकर, भाजपा तालुका अध्यक्ष जगदंबा प्रसारक मंडळाचे, यांचा सत्कार शेळके सर करतील.
यांचा सहकार युवराज लवटे सर करतील. राजेंद्र उल्हारे सर संगीत विशारद यांचा सत्कार दळवी साहेब करतील. दारकुंडे सर ग्रामीण राजकीय अभ्यासक यांचा सत्कार शेरकर सर करतील. ॲडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालयाचे उपप्राचार्य कनले सर यांचा सत्कार शेरकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. कारले मॅडम यांचा सत्कार खेडकर मॅडम करतील. यांचा सत्कार सांगळे मॅडम करतील. मी केलं असतं ना. सत्कार संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर चालू ठेवायचा आहे. पहा, यांचा सत्कार सांगळे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यांचा सत्कार माधुरी रायकर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहेत. पहा, सर्वांनी टाळ्यांचा गजर चालू ठेवायचा आहे. अतिशय सुंदर आणि प्रभात समयी वातावरणामध्ये हा कार्यक्रम होत आहे. किशोरी भोर मॅडम यांनी या ठिकाणी सत्काराला पुढे यायचं आहे. यांचा सत्कार मुळे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शेंडी शाळेचे मुख्याध्यापक लाड सर यांनीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढे यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. कार्यक्रमाचे संचालक शेरकर सर हे करतील. अशी मांदियाळी सन्माननीय मांदियाळी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले. पहा, पुन्हा एकदा या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं सहर्षाचं स्वागत त्या ठिकाणी आम्ही करतो. प्रवीणजी शेरकर सर यांनी करावा. त्यानंतर नरसाळे सर, सुनीलजी नरसाळे सर यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांनी पुढे यायचं आहे. सन्माननीय उपस्थितांचा या ठिकाणी स्वागत व सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. असावं लागतं. तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतायत शेरकर सर. व्यासपीठ आणि आज ज्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत असा हा भव्य दिव्य सोहळा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विद्यार्थी मित्रांनो, सांगण्यास अतिशय आनंद होतो, कारण शिक्षण क्षेत्र म्हटलं की अशा पवित्र क्षेत्रामध्ये अतिशय जबाबदारीने आणि उत्तम काम करण्याची संधी मिळते. ती म्हणजे आमच्यासारख्या सर्व शिक्षक बांधवांना. म्हणून मी आलेल्या सर्व शिक्षक बांधवांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि पालकांनो, आजच्या या तुमच्या सन्मानासाठी, तुमच्या गौरवासाठी हा व्यासपीठ असा बहरलेला आहे. खरं तर ज्या माध्यमातून आज एकत्र जमलो आपण म्हणजे स्पर्धा परीक्षा. आपल्या समोर जे आज मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत हे स्पर्धा परीक्षेतून घडलेले मान्यवर आहेत. शालेय जीवनामध्ये प्रचंड त्याग करणारी ही सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम मी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य
आणि एज्युकेशन फाउंडेशन सोसायटीचे गुरुकुलच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सर्व मान्यवरांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. प्रयोजन काय आहे हे जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतोय. 2 मार्च 2025चा तो दिवस होता आणि त्या दिवशी आपल्या सर्व शिक्षक बांधवांना ज्ञात आहे का अनेक परीक्षा स्पर्धा परीक्षा या जिल्ह्यामध्ये होतात. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा परीक्षा घेणारा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आहे आणि या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून टिकून राहणं म्हणजे एक क्वालिटी देणं आहे. अनेक विद्यार्थी बसतात, परीक्षा देतात, पालकांना जास्त काही माहिती नसतं, परंतु एक आदर्श परीक्षा कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2 मार्च 2025 रोजी झालेली परीक्षा आणि त्याच्या आपण सर्वजण साक्षीदार आहात. माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी या परीक्षेच्या साक्षीदार आहेत. कोणत्याही ठिकाणी उणीव राहणार नाही या पद्धतीनं पुरेपूर काळजी घेऊन साहेब अगदी MPSCच्या धर्तीवरती ही गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यामध्ये संपन्न झाली आणि या सर्व मुलांनी जशी मुलं MPSCची परीक्षा देतात त्या पद्धतीने पहिलीपासून MPSCची परीक्षा दिली आणि हेच स्वप्न आमच्या सर्व शिक्षकांचं होतं. त्या दिवशी त्या निमित्तानं ते पूर्ण झालं. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर SCRT पुणे या ठिकाणी स्वतः मी त्या टीममध्ये कार्यरत आहे. आमच्याबरोबर राज्याचे काही लोक असल्यामुळं गुरुकुल एज्युकेशन सोसायटी साहेब मुळात कोल्हापूर जिल्ह्याचे आहे. त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना ज्ञात आहे कोल्हापूर जिल्हा गेल्या 5 वर्षात राज्यात 5वी 8वी स्कॉलरशिपमध्ये टॉपर आहे आणि मग आपली पण गुणवत्ता अशी असावी असं राज्याला आम्ही विचार केला होता, म्हणून तसा प्रयोग आपल्या जिल्ह्यामध्ये केला. खरं तर हे सर्व कोल्हापूरवरून नियोजन होत होतं. हे होत असताना या जिल्ह्यामध्ये फक्त आपण राबवायला कोणीतरी पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः सगळी खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि त्या पद्धतीनं क्वालिटीचं राबवण्याचा प्रयत्न केला. आता यामध्ये थोड्याफार उणिवा होत्या. काय होत्या? प्रिंटिंग मिस्टेक होती बरीचशी. हॉल तिकीट मला शेवटपर्यंत दुरुस्त नाही करता आले कारण ते माझ्या हातात काही नव्हतं. कारण माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना माहिती आहे शेरकर सर म्हणजे अपडेट प्रोफाईल, एकही उणीव राहणार नाही. त्यामुळं या बक्षीस वितरणाचा जो आज दिवस आहे का हा सगळा उणीव भरून काढण्याचं हे व्यासपीठ आहे आणि हा दिवस आम्हाला साजरा करायचा होता. त्यामुळं या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची, कोणतीच परीक्षा केंद्र स्तरापर्यंत बक्षीस वितरण करत नाही. गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेच्या निमित्तानं आपण राज्यापासून राज्य, जिल्हा, तालुका आणि केंद्राच्या सुद्धा याद्या केलेल्या आहेत. शिक्षक म्हणून मी एक स्वप्न पाहिलं की माझ्या 2 मार्कावरून केंद्रातून जो जाणारा विद्यार्थी आहे त्याचा जर सन्मान झाला तर तो पुढच्या वर्षी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येईल, राज्याच्या गुणवत्ता यादीत येईल. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा होता, म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलो आहोत. या ठिकाणी बक्षिसाच्या स्वरूपाबद्दल मला सांगावंसं वाटतं. पहा, बऱ्याचशा ठिकाणी जेवण दिलं जातं पालकांना. जेवण म्हणजे विद्यार्थ्याच्या आयुष्याची पुंजी नाही, कारण आपल्या आयुष्यातील खरी संपत्ती म्हणजे आपले विद्यार्थी आहेत, आपला मुलगा, आपली मुलगी आहे. तुमच्याकडे किती पैसे आहेत कोणी विचारत नाही, पण आपली मुलं काय करतात हे प्रामुख्यानं विचारलं जातं. म्हणून जबाबदारीनं बक्षिसाचं स्वरूप सुद्धा त्याच पद्धतीनं ठेवलेलं आहे. आजच्या बक्षीस वितरणाचा स्वरूपाचा कार्यक्रम असा असणार आहे, एक ट्रॉफी आहे, प्रमाणपत्र आहे, एक गोष्टीचं पुस्तक आहे आणि एक मारुती स्तोत्र किंवा समर्थ रामदासांचं मनाच्या श्लोकचं पुस्तक आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 2 पुस्तकं, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळणार आहे. मग तो राज्याचा असो केंद्राचा असो, कारण जास्तीत जास्त विद्यार्थी याच्यामध्ये बक्षिसाने पात्र झाले पाहिजेत हा एकच दृष्टिकोन समोर ठेवून आजच्या अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं आहे. आजच्या आमच्या या विनंतीला मान देऊन मंचावरील सर्वच माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे मित्र कामरगावचे माजी सरपंच आदरणीय गणेश साठे साहेब आहेत. त्यामध्ये आमचे दुसरे मित्र स्नेही आदरणीय दादासाहेब दरेकर जगदंबा प्रसारक विद्यामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत. त्यानंतर या ठिकाणी शरद दारकुंडे सर पत्रकार म्हणून आहेत. त्यानंतर कल्याणचा हिरीनं सगळीकडे वाटा असतो, रंजले गांजल्यांचे कैवारी म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आदरणीय आमचे लाडके नगरसेवक
सचिन भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रयत्नातून नेहमीच सामाजिक कार्य घडत असतं. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला तेवढ्याच तोलामोलाचे लाभलेले अध्यक्ष, ज्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे, पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये अनेक प्रकारचे अधिकारी ज्यांनी आजपर्यंत घडवलेले आहेत, UPSC MPSC पर्यंतचे अधिकारी ज्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातून घडवलेले आहेत, स्वतः लेखक आहेत, सह्याद्रीचे शिखर बालमानसशास्त्राच्या 9व्या पुस्तकाची आवृत्ती ज्यांची झालेली आहे आणि शिवव्याख्याते म्हणून महाराष्ट्रभर प्रचलित आहेत, असे आदरणीय मारुती विठ्ठलराव शेळके सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आजच्या कार्यक्रमाचे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्यासाठी या ठिकाणी एक खास प्रमुख पाहुणे आपण बोलवलेले आहेत. MPSCच्या परीक्षेतूनच शेळके सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्यासारख्या बालवयात ज्यांनी या स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या आणि सातत्याने गुणवत्ता यादी झळकलेल्या आहेत, असे आमचे मित्र आदरणीय परशुराम दळवी साहेब आता PSI या पदावरती कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण असे प्रमुख मान्यवर आपला अनमोल वेळ काढून आज आपल्या सर्वांना ज्ञात आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आज आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत. अशा पूर्ण व्यस्त नियोजनातून वेळ काढून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित आहेत. यानंतर आज अजून एक प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. संगीत विषयामध्ये ज्यांचं नाव आहे, अहिल्यानगर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचे प्रमुख कार्यक्रम होतात, असे संगीत विशारद अलंकार गुरु आदरणीय राजेंद्र उल्हारे सर या ठिकाणी बसलेले आहेत. त्यानंतर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीचे संचालक आदरणीय नवनाथ गीते सर आणि सर्वच उपस्थित वेगवेगळ्या क्षेत्रातील आलेले मान्यवर, पालक, विद्यार्थी यांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक संपवतो. कामातलं परफेक्शन काय असतं हे तुमच्याकडून आम्हाला कळलेलंच आहे. आणि कितीही परफेक्ट मी सरांना म्हटलं की सर नाव चुकीचं आहे, आडनाव चुकीचं आहे, सरांचं एकच वाक्य यायचं, मॅडम माझ्या हातात काही नाही, माझ्या हातात जर असतं तर मी तुम्हाला क्षणाचाही विलंब न लावता तुमचं नाव दुरुस्त करून दिलं असतं. शाळेचं जे आडनाव आहे किंवा शाळेत तालुक्याचं जे नाव आहे आष्टी, ते माझं चुकलेलं होतं. मी सरांना रिक्वेस्ट केली की सर मुलं म्हणतायत मॅडम इथं ट चुकला आहे आणि तो ट चुकलेला आपल्याला दुरुस्त करायचा आहे, पण सरांचं एकच वाक्य होतं की मॅडम माझ्या हातात काही नाही, जेव्हा माझ्या हातात ही परीक्षा असेल तेव्हा मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या शब्दाला सर खरे राहतील आणि अशाच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आयोजित करतील की ज्याच्या माध्यमातून आपल्या पाल्यांना, आमच्या पाल्यांना उर्वरित जे त्यांचं पुढील भावी आयुष्य आहे ते स्पर्धा परीक्षांसारखंच पूर्ण करून दळवी साहेबांसारखं PSI होता येईल, मोठमोठ्या अधिकारी पदावर त्यांना जाता येईल, अशी मी सरांना ग्वाही देते की त्यांनी आणखी अशा काही ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतील, गुरुकुल टॅलेंट सर्च असतील किंवा स्कॉलरशिप असतील, सरांचे ते एक मार्गदर्शन चालूच आहे, त्याच्या माध्यमातून सर ते करतातच आहे. यानंतर अभिनंदन या एका शब्दाने 2 अनोळखी माणसांमध्ये एक मैत्रीचं सुरेल नातं तयार होतं आणि हे नातं गुंफलं जातं. प्रत्येकाला तो लहान असो की मोठा, आपल्याला मिळालेली जी शाबासकी आहे ती त्याला भावतेच, मग बक्षीस छोटं असो किंवा मोठं असो. यासाठी माननीय दळवी साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या या चिमुकल्यांना मार्गदर्शन करावं आणि तुमच्याच सारखा आदर्श बनावं ही शुभेच्छाही देते. आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शेळके सर, आमचे गुरुवर्य, तसेच प्रज्ञाशोध गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेचे शेरकर सर आणि व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, आज या कार्यक्रमाला मला बोलवलं याचा मी एक सन्मान समजतो. आजपर्यंतच्या नोकरीमध्ये किंवा आजपर्यंतच्या यशामधला हा एक सन्मानाचा दिवस आहे. कारण मीही अशाच या चिमुकल्यांसारखा सरांनी सांगितलं तसं खूप स्कॉलरशिपच्या परीक्षा द्यायचो, परंतु मी कधीच यशस्वी झालो नाही. ह्या स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये देता
माझे घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे कधी कधी वडीलही म्हणायचे 2 रुपये नाहीत माझ्याकडे. मी आजीकडे मागायचो, अजूनही दिवस आठवतात, आजोबाकडे मागायचो, का तर परीक्षा द्यायची आहे. आणि तो तसा प्लॅटफॉर्मही नव्हता. आम्हाला 5वी 7वी या 2च वेळेस स्कॉलरशिपच्या परीक्षा देता यायच्या. परंतु आज मला एक अभिमानाची गोष्ट वाटते की गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षाच्या माध्यमातून शेरकर सरांनी आणि मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून शेळके सरांनी जी या लहान मुलांना लहान वयात अनुभूती दिलेली आहे, जे काम त्यांनी केलेलं आहे, याच्यातून त्यांनी MPSC परीक्षेच्या दृष्टीने मुलांची तयारी करून घेण्याची सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली मला MPSC हा शब्दच माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी कळाला. मलाही ती कल्पना नव्हती. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर D.Edसाठी माझा नंबर लागला विद्याप्रतिष्ठान केडगावला. त्यानिमित्ताने मी इथे आलो आणि घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मी पोलीस कॉन्स्टेबलच्या या पदासाठी नगरला ॲप्लिकेशन भरलं आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालो. आता माझ्या ज्ञानाचा किंवा माझ्या अनुभवाचा किंवा माझ्या याचा फायदा म्हणजे फायदा इन द सेन्स मी काय आहे हे मलाही ओळखता आलेलं नाही. परंतु ज्यावेळेस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत असताना शेळके सरांची भेट झाली. आमची MPSCची परीक्षा निघाली. MPSC काय माहीत नसायचं. सरांनी आमच्यासाठी खास 10 ते 12 विद्यार्थी होते. शेळके सरांनी त्यांच्यासाठी एक क्लास तयार केला. त्या ठिकाणावरून मी सर्व परीक्षांची तयारी केली. माझ्यासह अजूनही विद्यार्थ्यांनी तयारी केली आणि सरांनी हीच थाप दिली होती जी आज ह्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे, तू 100% यशस्वी होशील. आणि त्याचंच फळ आज आहे की MPSCच्या पहिल्या प्रयत्नामध्ये मी पोलीस उपनिरीक्षक या पदावर सिलेक्ट झालो आहे. मला याचाही अभिमान आहे की आपल्या पाल्याप्रती एवढे जागरूक आहात की 1लीपासून ते 8वीपर्यंतच्या या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रज्ञाशोध परीक्षामध्ये बसवता आहात, त्यांचा फॉलोअप घेतात. कदाचित मला हेही जाणवतं की तुमच्यामध्ये एक गट्स होते, पण तुमचे जे पालक होते त्यांची परिस्थिती नसावी किंवा अन्य काही कारणं असावीत, त्यामुळे तुम्ही ते करू शकत नाही, म्हणून तुम्ही तुमच्या पाल्यांमध्ये ते करू इच्छिता. आणि 100% तुम्ही याला यशस्वी व्हाल याची खात्री आहे. कारण ज्या विद्यार्थ्याला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस MPSC कळाली, तो विद्यार्थी आज या तुमच्यासमोर व्यक्त होत आहे. ज्या विद्यार्थी आणि या पाल्यांना तुम्ही 1लीच्या ते 8वीच्या वर्गामध्येच MPSC काय आहे हे शिकवतायत, हे रुजवतायत मनामध्ये, ते 100% यशस्वी होणार यात काही तीळ मात्र शंका नाही. या स्टेजच्या याच्यातून मला आपल्याला सांगायचं आहे की आपण योग्य ट्रॅकवर आहात, योग्य मार्गावर आहात. त्यानिमित्ताने मला एक गोष्ट आठवली. 2 मित्र असतात आणि ते खेळत असतात. संक्रांतीचा सण असतो आणि पतंग उडवत असतात. पतंग उडवताना एक छोटे विद्यार्थी असतात, त्यांच्या मनात असं एवढं काय नसतं. मग पतंग उडवताना खूप उंच पतंग जातो. दुसरा म्हणतो, अरे आपला दोरा संपला, हा दोरा जर तोडला तर अजून पतंग उंच जाईल. आणि दुसरा जो मुलगा आहे तो ऐकतो आणि तो त्याचा पतंगाचा दोरा तोडतो. तो पतंग त्या दोरा तुटल्यामुळे काही क्षणातच खाली ढासळतो. हे लक्षात घ्या की हे आपले गुरुवर्य, पालक किंवा जे आपले मार्गदर्शक आहेत हे आपल्या दोऱ्यासारखे आहेत आणि यांची साथ जर सुटली तर आपण कोसळणार आहोत. तरी ह्या पाल्यांना या दोऱ्याची अनुभूती करून द्यायची आणि हा दोरा आपण आहोत आणि त्या दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला उडायचं आहे आणि आकाशात एवढी उंच भरारी घ्यायची आहे की अशा शिखरावर पोहोचायचं की तिथून सर्व जग खुलं दिसेल. त्यामुळं मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने हेच सांगायचं आहे की आपण जे पालक वर्ग, जे सुज्ञ पालक आहात, हे शेळके सरांच्या ज्या मास्टर माइंड अकॅडमी स्कॉलरशिपच्या किंवा गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा शेळके सरांच्या ज्या मुलांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि त्याच्यात ते मुलांचे जे पारितोषिक मिळालेलं आहे, त्या पारितोषिकात असेच पारितोषिकं अजून मुलांना मिळवून द्या. त्यांचं फॉलोअप घेत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं
मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. आजच्या महाराष्ट्रामध्ये जे UPSC MPSC टॉपर्स आहेत त्यांचे जर तुम्ही सक्सेस झाल्यानंतरचे जे भाषणं ऐकताल किंवा त्यांचे मत प्रवाह घेताल तर त्यांचंही हेच सांगणं राहील की मोबाईलपासून दूर ठेवा. भरपूर ठिकाणी असं होतं की मुलगा जेवत नाही, हे करत नाही म्हणून आम्ही मोबाईल देतो, परंतु ते सवय लावून जातात आणि त्याचे दुष्परिणामही आपल्याला डॉक्टर्सकडून मिळतात. त्यामुळं या समारंभाच्या शेवटी मी एवढंच सांगेल की जो आपला प्रयत्न आहे, शेळके सरांचा प्रयत्न आहे, शेरकर सरांचा जो प्रयत्न आहे त्याला प्रतिसाद द्या, त्यांच्यासोबत राहा, मुलांना त्या स्कॉलरशिपमध्ये वेळोवेळी घ्यायला भाग करा आणि त्यांची तयारी करून घ्या. 100% तुमची संपत्ती हे मुलं आहेत आणि तुम्ही या मुलांमध्ये आज इन्व्हेस्ट कराल तर भविष्यात तुमच्यासारखे सुखी कोणीच राहणार नाही. एवढे बोलून माझे धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट आणि मोलाचा सल्ला साहेबांनी सर्व पालकांना आणि पालकांपेक्षाही मुलांना दिलेला आहे. सगळ्या मुलांना एकदम ताठ बसायचं आहे, गप्पा बिलकुल मारायच्या नाही आहेत. गप्पा घरी आपण मारतो, शाळेत आपण मारतो. सरांनी काय सांगितलं आपल्याला? कशापासून दूर राहायचं आहे? मोबाईलपासून दूर राहायचं आहे. मोबाईल पाहायचा आहे का? नाही. हे कधीपासून ठरवायचं आहे आपण? आजपासून आणि आत्तापासूनच. संयम आणि गती ही यशाची 2 नवीन चाके असतात आणि त्याच्यामध्ये जे जिद्दीने प्रयत्न करतात तेच यशाचे मानकरी ठरतात. सरांनी सांगितलं की परिस्थिती हालाकीची होती आणि त्या हालाकीच्या परिस्थितीतून सरांनी परीक्षा दिल्यात पुढे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपली आजची जी परिस्थिती आहे ती काही हालाकीची नाही आहे. तुमचे आईवडील तुम्हाला पाहिजे ते पुस्तक, पाहिजे त्या गोष्टी सर्व काही देतात आणि हे सर्व काही दिल्यानंतर त्याच्या बदल्यात त्यांची एकच अपेक्षा असते आणि ती अपेक्षा म्हणजे जर शेजारच्या बाबूला 80% पडले तर किमान माझ्या बाबूला 70 पडावेत, माझ्या बाबूला 60 पडावेत आणि ही अपेक्षा तुम्ही निश्चितच पूर्ण कराल अशी मला खात्री आहे की सरांचं जे स्पीच तुम्ही ऐकलं ते खूप प्रेरणादायी आहे आणि त्याच्यातनं खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात आणि जिद्दीने जे प्रयत्न करतात ते यशाचे मानकरी ठरतात. आणि आज असेच आमचे गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये ज्यांनी यश संपादन केलेलं आहे, जे यशाचे मानकरी आहेत, मी दळवी साहेबांना विनंती करते की त्यांनी आमच्या राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव करावा. प्रथम क्रमांक दीक्षित आदित्य महेश. सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण होत आहे. या मुलांनी राज्यामध्ये नंबर मिळवला का तर सर्वांनी सकाळच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. संदीप इयत्ता पहिली, राज्य क्रमांक 5वा. पवार पहिलीमधून राज्यामध्ये 5वा क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे का या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते त्याचा सत्कार होत आहे. सर्वांनी जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये सूर्यवंशी प्रेरित जयवंत. चला त्याचे पालक आणि पालकांना एक विनंती आहे, अशा आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यामध्ये परत परत येत नसतात, कारण याचं सर्व छायाचित्र. शेजल प्रवीण इयत्ता 2री, हिंदसेवा मंडळ बागडपट्टी आणि राज्यात पहिला क्रमांक आहे या विद्यार्थिनीचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आहे पालकांनी शिक्षकांना सुद्धा बोलवते शाळेत. त्या सन्माननीय शिक्षकांचंही या परिवाराच्या प्रवेश भाऊसाहेब इयत्ता 2री, हिंदसेवा मंडळ बागडपट्टी, राज्यात पहिला क्रमांक. पालक करायचं का? पालक आणि शाळेचे शिक्षक. पालक आणि त्या शाळेचे शिक्षक राज्यामध्ये इयत्ता 2री, हिंदसेवा मंडळ बागडपट्टी, अहिल्यानगर, राज्यात 4था क्रमांक. 4था क्रमांक या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे आणि या विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक दळवी साहेब यांच्या हस्ते सन्मान होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या. इयत्ता 2री, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाववाडी, अहिल्यानगर, राज्यात 5वा क्रमांक. कारण खरे शिल्पकार आपण या गोष्टीचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी माझं पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम चालू. श्रावणी सागर इयत्ता 2री, हिंदसेवा मंडळ बागडपट्टी, अहिल्यानगर, राज्यात 5वा क्रमांक.
मिळवणाऱ्या पालकांचा या ठिकाणी सन्मान. कार्यक्रमाचे अध्यक्ष शेळके सर यांनी करावेत असं मी त्यांना विनंती करते. गायकवाड आरोही शरद इयत्ता पहिली जिल्हा परिषद शाळा गुंगार्डे क्लास जिल्हा क्रमांक पहिला. सर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना सन्मानित होते पा. ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं त्यांनी पटकन पुढे यायचं. जपे गीत सोपान इयत्ता पहिली हिंद सेवा मंडळ बागडपट्टी नगर अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक. याही विद्यार्थ्यांनी लगेच पटकन पुढे यायचं आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर हा चालूच ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये अजिबात कंजूसी करायची नाही बा. गीत सोपान अतार सय्यद तौफिक अत्तार जगदंबा क्लास जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक. आणि बी गणेश इयत्ता पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आव्हाडवाडी अहिल्यानगर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक या विद्यार्थिनीनं पटकावलेला आहे. लटपटे आणि बी गणेश इयत्ता पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आव्हाडवाडी या विद्यार्थिनीचं इयत्ता पहिली मधून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकीनं फटके सिराज शरद इयत्ता दुसरी. पुढील विद्यार्थी आहेत साठे गार्गी संतोष इयत्ता दुसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी. या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे पाहिजे. पुढील विद्यार्थी आहे मस्के चिन्मय राजू इयत्ता तिसरी हिंद सेवा मंडळ प्राथमिक शाळा अहिल्यानगर. यांनी इयत्ता तिसरी मध्ये मस्के चिन्मय राजू या विद्यार्थ्याचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या का. उत्कर्षा राजेंद्र इयत्ता तिसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोमळवाडी अहिल्यानगर द्वितीय क्रमांक या विद्यार्थिनीनं मिळवलेला आहे. लक्ष्मी बावराव पाटील विद्यालय अहिल्यानगर यांनी चौथीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. वरद झावरे सर्व विकास इयत्ता चौथी लक्ष्मी बावराव पाटील विद्यालय अहिल्यानगर याही विद्यार्थ्यांचे क्रमांक मिळवलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी वरद झावरे या विद्यार्थी सन्मान चालू आहे पा. त्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायचे. या करणारे त्याचे शिक्षक सन्माननीय पालक यांचे गुरुकुल टीमच्या वतीनं आणि मास्टर दरेक सन्मान व्हावेत अशी मी त्यांना विनंती करतो. सम्राज्ञी सुधाकर इयत्ता पाचवी रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर अहिल्यानगर या विद्यार्थिनीनं जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तिचा या ठिकाणी सन्मान होतोय. विद्यार्थी आहे मस्के शिवराज शरद इयत्ता पाचवी भावसाहेब फेरोदे हायस्कूल अहिल्यानगर. या ठिकाणी सन्मान होतोय पा. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. शरद इयत्ता पाचवी भावसाहेब फेरोदे हायस्कूल अहिल्यानगर. पुढील विद्यार्थी आहे तांबे तमन्ना सचिन इयत्ता सातवी शिक्रापूर तालुका शिरूर तालुका पुण्यातून असलेली विद्यार्थी तांबे तमन्ना सचिन इयत्ता सातवी SV विजन अकॅडमी अहमदनगर जिल्हा क्रमांक पहिला. दास लवटे मनस्वी युवराज इयत्ता आठवी भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल अहमदनगर जिल्ह्यातील तिचा पहिला क्रमांक आलेला आहे. इयत्ता आठवी रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर जिल्हा क्रमांक दुसरा. इयत्ता आठवी भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल राज्यातले पाहुण्यांनी मार्ग नवी दिशा नवा मार्ग खेचून आणू विजयाला. आम्ही शिल्पकार उद्याचे गरजून सांगू जगताला. आम्ही शिल्पकार जगाचे गरजून सांगू जगताला. हे शालेय स्पर्धा व करिअरचा राजमार्ग याच्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. मी सरांना विनंती करते की किती सरांनी आपले उद्बोधक 2 शब्द विद्यार्थ्यांना सांगावेत. आयुष्यातील अपूर्ण राहिलेली स्वप्न
आपल्या लेकरांच्या डोळ्यामध्ये आई वडील पाहत असतात आणि ते अपूर्ण राहिलेली स्वप्न आता पूर्ण होतील अशी 100% आशा आई वडिलांना असते. असे सगळे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शेळके सर, दळवी साहेब, दरेकर दादा, दारकुंडे सर, शेरकर सर आणि सर्वच मान्यवर. आता या ठिकाणी हा कार्यक्रम लांबलेला आहे आणि तो अजून व्हायचा आहे आपल्याला पूर्ण. मी माझे 2-3 मुद्दे जे अतिशय महत्त्वाचे मला वाटतात ते 2-3 मुद्दे मांडतो. 3 मुद्द्यावर मी बोलणार. एक आहे स्पर्धा परीक्षा, दुसरा आहे शालेय स्पर्धा परीक्षा, तिसरा आहे की आपल्या मुलांचा पाया या माध्यमातून खरंच बनतोय का. पहिला मुद्दा आहे स्पर्धा परीक्षा. 24 मार्च 2016ला महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामध्ये असं सांगितलं की निम्न प्राथमिकमध्ये सगळ्यात मोठा वर्ग म्हणजे 5वीचा आणि उच्च प्राथमिकमध्ये सगळ्यात मोठा वर्ग म्हणजे 8वीचा. या 2 वर्गांसाठी आपण शिष्यवृत्तीची परीक्षा घेऊ. त्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांना आठवत आहे की 4थी आणि 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा होती आणि मग 2017ला पहिली परीक्षा झाली. 17 पासून आत्तापर्यंत 9 मार्च 2025ला शेवटची परीक्षा झाली. आता शासनाची द्विधा मनस्थिती झाली का जिल्हा परिषदेचा परफॉर्मन्स आपल्याला अजून वाढवायचा आणि म्हणून 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा परत आणू. त्यावेळेस शासनाने सांगितलं होतं लहान वयोगट आहे म्हणून 5वी 8वीला घेऊ. आता म्हटले थोडंसं आपण खाली येऊ, परत 4थी 7वी पासून सुरुवात करू. हरकत नाही, आपण सगळ्या गोष्टींचं स्वागत करायला सावधच आहोत. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये हे जे 5वी 8वीचे विद्यार्थी किंवा 4थी 7वीचे विद्यार्थी हे फोकस केले गेले. पण त्याचबरोबर माझा पहिलीचा चिमुरडा विद्यार्थी, पहिली दुसरीचा विद्यार्थी, तिसरीचा विद्यार्थी याची तयारी काय घ्यायची असा पालकांचा सातत्याने प्रश्न असतो. आणि म्हणून या दृष्टीने प्रज्ञाशोधचा एक जन्म झाला. आणि मग स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, स्पर्धा परीक्षा म्हणजेच काय तर भारत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्रस्थानी 2 आयोग आहेत. एक युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC आणि खाली राज्याच्या स्तरावरती MPSC. मग UPSC आणि MPSCचा जर सिलेबस आपण बघितला तर साधारणपणे आपल्याला विषय दिसतात. मग आता राज्यसेवेचं स्वरूप बघितलं तर 2 पेपर आहेत प्रिलिमला. एक आहे GSचा पेपर, एक आहे CSATचा पेपर. मला वाटतं MPSCच्या परीक्षा दिले बरेचसे पालक इथं असतील. हात वर करा, कोणी प्री दिले असेल, कोणी मेन्स दिले असेल, कोणी इंटरव्ह्यू पर्यंत गेलं असेल. 100%. मग या परीक्षांमध्ये जर पूर्व परीक्षेत बघितलं तर चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी साधारणपणे हे विषय दिसतात. आता राज्यसेवेला डिस्क्रिप्टिव्ह आले साहेब आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये मराठी 300 मार्कांना, इंग्रजी 300 मार्कांना आहे. म्हणजे माझं वेटेज जरा वाढले आणि म्हणून खाली सुद्धा मला चांगला जोर लावावा लागतोय पोरांना. आणि म्हणून वरती जर आपण हे विषय बघितले तर आपल्याला दिसतं की शासनाने सुद्धा याची जय्यत तयारी केली. अगदी मंत्रालयामधील अधिकारी सुद्धा याच गोष्टीवर सातत्याने जोर देताना दिसतात. परवा दिवशीच मंत्रालयामधील 2-3 अधिकाऱ्यांच्या मुलांचे ऍडमिशन आपल्याकडे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीला ऑनलाईनला झाले 5वी 8वी स्कॉलरशिपसाठी. अगदी ते मंत्र्यांचे सेक्रेटरी आहेत, त्यांच्या मुलांचे ऍडमिशन आपल्याकडे ऑनलाईनला झाले. मग या स्पर्धा परीक्षांना खाली देत असताना 1%, 2%, 5%, 10% याची पेरणी करायचं ठरवलं. आणि ही पेरणी करताना 4 विषय ठरवले. एक मराठी, दुसरा इंग्रजी, तिसरा गणित आणि चौथा बुद्धिमत्ता चाचणी. मग 2 भागात परीक्षा विभागल्या. एक शासकीय शालेय स्पर्धा परीक्षा आणि दुसरं प्रज्ञाशोध परीक्षा. मग शासकीय कोणत्या? 5वी 8वी स्कॉलरशिप किंवा आता म्हणूया 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वीची नवोदयची प्रवेश परीक्षा, 8वीची NMMS ची परीक्षा, 7वीच्या वयोगटाला होत असलेली RIMC ची परीक्षा. या शासनाच्या परीक्षा आहेत. स्कॉलरशिपचा विचार केला तर वार्षिक 5,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर स्कॉलरशिप वाढली, पूर्वी फार कमी होती. 5वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये स्कॉलरशिप झाली वार्षिक. 3 वर्ष मिळते 5,000, 5,000, 5,000, 15,000 रुपये.
8वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 7,500, 9वी 10वी 2 वर्ष मिळते, 15,000 रुपये कमाई 8वीच्या पोरांची होती. पैशाचं चाललंय पोरांनो बरं का, लक्ष द्या इकडे. आणि मग 5वी आणि 8वीच्या ह्या परीक्षा झाल्या. RIMC ची परीक्षा मला वाटतं बऱ्याच पालकांना याबद्दल माहिती नाहीये. RIMC ची परीक्षा ही टॉपची परीक्षा आहे. यावर्षी 240 विद्यार्थी बसले होते, फक्त 5 विद्यार्थी क्वालिफाय आहेत RIMC च्या परीक्षेला. ह्या वर्षीचा अपडेट डेट आहे. आणि म्हणून RIMC काय आहे तर डेहराडून या ठिकाणी आपल्या इंडियन आर्मीचं कॉलेज आहे, मिलिटरीची शाळा आहे. त्या ठिकाणी मुलांची 400 मार्कांच्या परीक्षेतून आणि इंटरव्ह्यू होते पालकांची मुलांची सोबत दिल्लीला. या परीक्षेतून जर RIMC ला सिलेक्शन झालं तर तिथून डायरेक्ट मुलं NDA ला येतात आणि तिथून मुलं इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स मध्ये क्लास 1 दर्जाचे अधिकारी बनतात. हा एक शॉर्टकट आहे इंडियन आर्मी मध्ये क्लास 1 अधिकारी होण्याचा. इतकी सुंदर परीक्षा 7वीच्या स्तरावरती आहे. या शासनाच्या परीक्षा इतक्या व्यवस्थितपणे डिझाईन केल्या. NMMS सारखी परीक्षा आहे, 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळते दरवर्षी. 12,000, 9वीला 12,000, 10वीला 12, 11वीला 12 आणि 12वीला 12. 2 विषय दिलेत, मानसिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी. या 2 विषयांचा व्यवस्थित अभ्यास केला, 100च्या पुढे जर मार्क गेले तर 100% ते विद्यार्थी त्या शिष्यवृत्ती धारक होतात. आणि मग या झाल्या शासनाच्या परीक्षा. प्रज्ञाशोध परीक्षा ज्या आहेत, मग यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या परीक्षा घेतल्या जातात, आता सरांनी मग सांगितलं आपल्या जिल्ह्यात जेवढ्या प्रज्ञाशोध आहेत, अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या प्रज्ञाशोध कुठंच नाहीत. एवढ्या प्रज्ञाशोध आपल्या जिल्ह्यात आहेत. आणि चांगलं आहे, आपल्या मुलांना 7-7, मला वाटतं इथं बसलेले आहेत ना, हे 7-7, 8-8 परीक्षेत तेच पोर आहेत. गुरुकुलला तेच, हिडगेवारला तेच, मंथनला तेच, काही चेंज नाही. यांच्यासाठी खरंच खूप टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ही मुलं या वयामध्ये इतकी चांगली झुंज देत आहेत, लढतायत. आणि म्हणून मी कायम सांगत असतो की मुलांना त्रास, संघर्ष आता सहन करावाच लागणार आहे. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में, जब आग लगी हो सीने में. जर विद्यार्थ्यामध्ये त्या प्रकारचं पॅशन जर एकदा तयार झालं तर मुलांना सांगावं लागत नाही तू अभ्यास कर, तू इथं गुपचूप बस, तू वाचत बस, काही सांगावं लागत नाही. त्याच्यात ते पॅशन तयार होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून या शासकीय शालेय स्पर्धा परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा. आता येतो मी की पाया खरंच पक्का होतोय का, तर या 4 विषयांच्या माध्यमातून अगदी चांगला पाया तयार होतोय मुलांचा. मग मराठीचे प्रश्न, इंग्लिशचे प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, हे आत्तापासून यांची बौद्धिक क्षमता वाढते, यांची विश्लेषण करण्याची क्षमता वाढते. एखादी आकृती तिच्याकडे 10 वेळेस बघत असताना जेव्हा त्याला 10 अँगल दिसतात, की बाबा आता 2 त्रिकोण दिसत होते, थोड्या वेळ बघितले 4 दिसतात, सरांनी समजून सांगितले आता तर 12 दिसायला लागले. डोळे तर तेच आहे, मी बी तोच आहे, मम्मी तेच आहे, पप्पा बी तेच आहेत, काय प्रॉब्लेम आहे ह्या कृतीचा का माझा. आणि हे जे अँगल्स आहेत हे मुलांना हळूहळू डेव्हलप होत असतात. आणि हे खूप चांगलं आहे मुलांच्या दृष्टीने आणि भविष्याच्या सगळ्या दृष्टीने. आणि म्हणून खूप चांगला पाया तयार होतोय. आणि म्हणूनच आपण मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये मार्गदर्शन करतोय. शैक्षणिक स्टुडिओमधून आज महाराष्ट्रामध्ये आपले 3 शैक्षणिक स्टुडिओ आहेत. एक अहिल्यानगर शहरात, दुसरा नांदेड शहरात आणि तिसरा पुणे शहरामध्ये. या 3 स्टुडिओच्या माध्यमातून 36 जिल्ह्यामधून नवे 8 राज्यांमधून विद्यार्थी जॉईन आहेत वेगवेगळ्या. आणि या स्पर्धा परीक्षांची मुलं तयारी करतात. आणि आता नवीन मागणी एकदा 1ली 2रीच्या सुद्धा पालकांनी मागणी केली की 1ली 2रीला सुरू करा. वयोगट लहान आहे, पालकांना बसावं लागणार आहे त्याच्या शेजारी, त्याच्याशिवाय हे शक्य नाही आहे. सध्या 3री 4थीची संध्याकाळी 7:30 ते 8:30ची बॅच आहे. कंपल्सरी पालक बसतात. 2-3 नायब तहसीलदार, उपशिक्षण अधिकारी साहेबांचा मुलगा परवा दिवशी जॉईन झालाय. आणि म्हणून सातत्याने पालक बसावे लागतील, त्याशिवाय ते जमणार नाही. हे सुपरविजनचं काम आहे. थोडं फक्त लक्ष द्या काय चाललंय काही नाही. आता आपल्या वयोगटात आपण 3री 4थीला कुठं होतो हे काय त्यांना सांगू बी नका आणि चर्चा बी करू नका. कारण मला जे म्हणायचं ते सगळ्यांना समजलंय. ठीक आहे, तर याच ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्हा सगळ्यांबरोबर संवाद साधताला. बरेचसे जण ऑनलाईनला जॉईन आहे. कोण आहे हात वर करा बरं. म्हणजे मला बरेच जण ओळखतेत म्हणायचं.
बर बर चालतंय. आता गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा कोल्हापूरवरून आली आणि कोल्हापूरवरून कंट्रोल होत असल्यामुळे इथं बरेचसे आपल्याला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हे करत असताना अडचणी येत होत्या. शेरकर सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेरकर सरांनी वन मॅन आर्मी असं त्यांचं मी कायम वर्णन करतो. वन मॅन आर्मी, शेरकर सर म्हणजे वन मॅन आर्मी. कोणताही कार्यक्रम एकटे हँडल करणार, कोणती परीक्षा एकटे हँडल करणार, नियोजन अचूक. शेरकर सरांनी खरोखर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. ह्या कार्यक्रमाचा योग म्हणजे शेरकर सर आहेत आणि या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे शेरकर सर आहेत. आणि म्हणून पुढच्या वर्षीच्या दृष्टीने म्हणजे ह्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण जी प्रज्ञाशोध परीक्षा घेतोय ती गुरुकुल नावाने न घेता, कारण गुरुकुलची परीक्षा कोल्हापूरवरून होत असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये अडचणी येतात आणि म्हणून याच ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्याच्या सोयीसाठी आपल्या जिल्ह्यासाठी स्पेशल मास्टर माइंड प्रज्ञाशोध परीक्षा नावाने ही परीक्षा आपण करतोय. अगदी रात्री 12 वाजता जरी तुम्ही फोन केला तरी तुमचं काम त्या ठिकाणी केलं जाईल आणि मुलांच्या सोयीसाठी एकदम अलर्ट अशा प्रकारची सेवा देऊन यावर्षी या परीक्षेमध्ये एक वेगळी आगळी वेगळी सुविधा आपण आणू. ऑनलाईनचं तंत्रज्ञानाचाही उपयोग त्यामध्ये करू, कारण अनेक तंत्रस्नेही शिक्षक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपल्याला घेता येईल. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे नाव पुन्हा एकदा सांगतो, मास्टर माइंड प्रज्ञाशोध परीक्षा आपल्या फक्त जिल्ह्यासाठी आपण करतोय. 4 जानेवारी 2026 ही परीक्षा होणार आहे. तारीख डिक्लेअर आहे आणि दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या रविवारी ही परीक्षा आपण घेऊ. जानेवारीच्या पहिल्या रविवारी म्हणजे स्कॉलरशिपला मदत होईल, आपल्याला नवोदयला पण मदत होईल. ठीक आहे, या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्र सर. या ठिकाणी तुम्ही या परीक्षेचं स्वरूप प्रस्तावना त्या माणसं वाटतं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. म्हणजे या ठिकाणी काही मुलं काही मुलांचा नंबर नाही आलेला, ते थोडे नाराज असतील तर त्या मुलांसाठी मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. तर असे लढ मांडण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी मास्टर माइंड करणार आहे. त्यामुळं त्यांना खूप खूप असे धन्यवाद. आणि पुढील कार्य पुढे ॲडव्होकेट बी डी आंबर्डे महाविद्यालयाचे प्राध्यापक आनंद देशमुखे सर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. सन्मान करावा. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. बेरड अमृता संदीप, इयत्ता पहिली, हिंदसेवा मंडळ बागडपट्टी, अहिल्यानगर तालुक्यात तिचा पहिला क्रमांक आलेला आहे. विद्यार्थिनी आणि पालकांनी मार्गदर्शक शिक्षकांनी पटपट पुढे यायचंय आणि आपल्या बक्षीस पात्र विद्यार्थ्याची या ठिकाणी सन्मान होतोय. पहा, या भागाचे गजर चालू ठेवायचा आहे. पुढील विद्यार्थी आहे पठारे समृद्धी महेश, इयत्ता पहिली, बागडपट्टी नगर. त्यांनी पुढे यायचं आणि आपला सन्मान घेऊन जायचा आहे. पुढील विद्यार्थी आहे, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, टाळ्या चालू राहिल्या पाहिजे. अनिल, इयत्ता पहिली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा क्लास, अहिल्यानगर, तृतीय क्रमांक तालुक्यात मिळवलेला आहे. त्याचे या ठिकाणी अभिनंदन. पालकांना आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपला या ठिकाणी सन्मान होतोय तो सन्मान स्वीकारायचा आहे. त्याच्यामुळं पटकन यायचं आहे. पहा, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. पहा, मुलांचा आनंद आणि उत्साह यामुळे वाढणार आहे. पुढील विद्यार्थी आहे शमारा अहमद, इयत्ता पहिली, बागडपट्टी, अहिल्यानगर, चतुर्थ क्रमांक, इयत्ता पहिलीमधून. त्याही विद्यार्थ्याचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनीही पुढे यायचं आहे. त्या पालकांना, पालक, मार्गदर्शन करणारे शिक्षक यांना विनंती आहे की पुढे यायचं आहे. पुढील विद्यार्थी आहे काळे स्वरा सुरेश, इयत्ता पहिली, जिल्हा परिषद प्राथमिक रानमळा, अहिल्यानगर, 5वा क्रमांक मिळवलेला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांनी पुढे यायचं आहे. इयत्ता पहिली, रानमळा शाळा, 5वा क्रमांक आहे. त्याच्यानंतर पुढील विद्यार्थी शेख अल्तमश इम्रान, बागडपट्टी, 6वा क्रमांक मिळवलेला आहे. पुढील विद्यार्थी आहे देवकर समर्थ संदीप, इयत्ता दुसरी, जिल्हा परिषद शाळा आहे. या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय.
त्या शाळेचे विद्यार्थी नसतील तर शिक्षकांनी घ्या म्हणून काय अडचण नाही. विद्यार्थी नसतील तर शिक्षकांनी किंवा त्याच्या पालकांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. टाळ्या वाजवत राहायचे आहेत. अरसलम मुश्ताक इयत्ता दुसरी हिंद सेवा मंडळ बागडपट्टी द्वितीय क्रमांक, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पुढे आहे सांगळे सिया सागर इयत्ता दुसरी, एकता कॉलनी केडगाव तृतीय क्रमांक. याही विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. पालक विद्यार्थ्यांनी. सिया चल. पुढील विद्यार्थी आहे महारपुडे अथर्व गणेश, केडगाव अहिल्यानगर चतुर्थ क्रमांक. याही विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान घेऊन जायचा आहे. स्वप्नील इयत्ता दुसरी हिंद सेवा मंडळ बागडपट्टी अहिल्यानगर, 5वा क्रमांक मिळवलेला आहे. बागडपट्टी शाळेतील सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक पालकांचं या ठिकाणी अभिनंदन. पुढील विद्यार्थी आहे शेख मुस्कान आवेज इयत्ता दुसरी हिंद सेवा मंडळ बागडपट्टी, 6वा क्रमांक मिळवलेला आहे दुसरीमधून तालुका पातळीवरती. यानंतरचं बक्षीस वितरण मास्टर माइंड अकॅडमीचे संचालक माननीय गीते सर यांच्या हस्ते संपन्न होईल. सन्माननीय गीते सर यांच्या हस्ते होत आहे. विद्यार्थी आहे पठारे कदम स्वराली काशीनाथ इयत्ता दुसरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कावडा अहिल्यानगर, 8वा क्रमांक मिळवलेला आहे तालुक्यामधून. टाळ्या वाजवत राहायचे आहेत. टाळ्या वाजवल्याने आपली तब्येत चांगली राहते असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये आनंदही काही स्त्रवत असतात, त्याच्यामुळे टाळ्या वाजवत राहायचं आहे. इयत्ता दुसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चास अहिल्यानगर, 9वा क्रमांक मिळवलेला आहे. त्या विद्यार्थी पालक त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान गीते सरांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहेगाव, 10वा क्रमांक मिळवलेला आहे तालुका पातळीवर. त्याही विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. विद्यार्थी पालक प्राथमिक शाळा कामरगाव यांनी साईशा राजेंद्र प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तालुक्यातून येतात तिसरीमधून, कामरगाव शाळा. त्यांनी पुढे यायचं आहे. पुढे आहे निसाद राजकुमार बनारसी इयत्ता तिसरी हिंद सेवा मंडळ बागडपट्टी, द्वितीय क्रमांक तिसरीमधून मिळवलेला आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जे पालक असतील त्यांनी पुढे यायचं आपलं नाव आल्यानंतर. खेडकर पार्थ भरत इयत्ता तिसरी आनंद विद्यालय गुलमोहर रोड अहिल्यानगर, तृतीय क्रमांक. निसाद राजकुमार बनारसी हिंद सेवा मंडळ बागडपट्टी अहिल्यानगर, द्वितीय क्रमांक इयत्ता तिसरी. खेडकर अदिती अंबादास इयत्ता तिसरी हिंद सेवा मंडळ बागडपट्टी अहिल्यानगर, चतुर्थ क्रमांक मिळवलेला आहे तालुक्यातून. त्या सर्व पालक विद्यार्थी आणि मार्गदर्शन करणारे शिक्षकांनी पुढे यायचं आहे. खेडकर भालेराव काव्या उदय इयत्ता तिसरी समर्थ विद्यामंदिर तालुक्याला आहे का? अहिल्यानगर, बरं. परिषद प्राथमिक शाळा दहेगाव यांनी आता दुसरीमध्ये तालुका पातळीवरती 7वा क्रमांक मिळवलेला आहे. तर त्या विद्यार्थी पालक शिक्षकांनी पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचा आहे. योगेश याचं चुकून नामोल्लेख या ठिकाणी राहिला होता. त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जिल्हा परिषद भोसवस्ती 6वा क्रमांक भालेराव काव्या उदय समर्थ विद्यामंदिर अहिल्यानगर, 5वा क्रमांक हिने तालुक्यातून मिळवलेल्या तिसरीमधून. कातोरे विरा नितेश ताकपेरे जीविका महेश इयत्ता तिसरी हिंद सेवा मंडळ बागडपट्टी अहिल्यानगर, 7वा क्रमांक. सन्माननीय मुंडे सर यांच्या हस्ते होतील. त्यांनी स्टेजवरती येऊन येथील विद्यार्थ्यांना सन्मानित करावयाचं आहे.
इयत्ता 3री पिंपळगाव कवडा शाळा 8वा क्रमांक आहे. सन्माननीय शेखरजी उंडे सर यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. पुढील विद्यार्थिनी आहे ठाणगे स्वरा प्रवीण इयत्ता 4थी बाई इचरतबाई प्रशाला नवी पेठ अहिल्यानगर. हिने इयत्ता 4थीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्या विद्यार्थिनींनी पुढे यायचं आहे. भारत इयत्ता 4थी लक्ष्मी भाऊराव पाटील विद्यालय अहिल्यानगर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. पुढील विद्यार्थी आहे मुनफन अणे प्रकाश इयत्ता 4थी लक्ष्मी भाऊराव पाटील विद्यालय अहिल्यानगर तृतीय क्रमांक आहे 4थीमधून. उल्हारे सर यांच्या हस्ते संपन्न होईल. तर मी त्यांना विनंती करतो की उल्हारे सरांना घेऊ ना, सगळ्यांचे घेऊ. स्वरा प्रवीण बाई सरसबाई प्रशाला नवी अहिल्या प्रथम क्रमांक झाली का. बोर्डे अर्णव भारत मुनफन अने प्रकाश भवर आरोही परमेश्वर. चला भवर आरोही परमेश्वर इयत्ता 4थी प्राथमिक शाळा भट्टीवाडी अहिल्यानगर 4थ क्रमांक. सन्माननीय पाहुण्यांच्या दोमल श्लोक संतोष बागडपट्टी 6वा क्रमांक इयत्ता 4थी. जपे संचेती सोपान इयत्ता 4थी 7वा क्रमांक मिळवलेला आहे. शाळा पिंपळगाव कवडा 8वा क्रमांक मिळवलेला आहे. वाळुंज कृष्णा किरण इयत्ता 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाच अहिल्यानगर या विद्यार्थिनी 9वा क्रमांक मिळवलेला आहे. सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अकॅडमी कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी आयोजकांना सांगायचं आहे. कदम स्वराली जी आहे तर तिचं चुकून दुसरी कुठपर्यंत आलं काय माहिती. पवळे मयूर योगेश इयत्ता 4थी पिंपळगाव कवडा इयत्ता 4थी प्राथमिक शाळा चास 9वा क्रमांक. डमरे मयूर रोहिदास महाराष्ट्र बालक मंदिर 10वा क्रमांक. तर हे 4थी पर्यंतचे विद्यार्थ्याचे तालुका पातळीचे बक्षीस वितरण. टाळ्या वाजवत राहायचे, टाळ्या वाजवत राहायचे. कारले मॅडम बनतील. सुवर्णवारे कारले मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आमच्या चिमुकल्यांना मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा ही कोल्हापूरची प्रज्ञाशोध परीक्षा आहे आणि ही आजपर्यंत अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांना माहीत नव्हती. आणि ही माहिती होण्याचं कारण म्हणजे शेरकर सर हे राज्याच्या शिष्यवृत्तीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची ओळख तिथल्या शिक्षकांशी झाली आणि त्यांनी असं सांगितलं की कोल्हापूरला गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची परीक्षा आहे, तर तुम्ही तुमचे विद्यार्थी काही बसू शकतात का. आणि त्यानंतर शेरकर सरांची एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मागच्या 2 वर्ष पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेतले आणि अहिल्यानगर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस ते स्वतः पूर्ण त्या क्लासेसचं आयोजन करत होते आणि नित्यनेमाने 3 ते 4 किंवा कधी कधी टायमिंग चेंज होत होतं, तर 3:30 ते 4:30 असाही क्लास ऑनलाईनचा असायचा आणि प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासचा म्हणजे क्लास मिळावा यासाठी ते प्रयत्नशील असायचे आणि त्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची त्यांची जवळून ओळख झाली आणि जिल्ह्यातील चांगले चांगले व्यक्ती त्याचबरोबर तालुक्यातीलही जे होतकरू शिक्षक आहेत यांची ओळख सरांना झाली आणि सरांनी त्यामधून मुलांसाठी अविरत प्रयत्न केले. म्हणजे फक्त तालुक्यातीलच विद्यार्थ्यांसाठी नाही तर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले आणि गुरुकुलसाठीही त्यांनी प्रयत्न केले की आपल्या विद्यार्थ्यांना मंथनची परीक्षा माहीत आहे, त्याचबरोबर इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत समजा BTS असेल किंवा अन्य ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत शिष्यवृत्ती असेल
तर ह्या तर सगळ्यांना माहीतच आहेत, कारण आपले अहिल्यानगर झेडपी जी आहे ही विद्यार्थ्यांना MPSC UPSC या स्पर्धा परीक्षांमध्ये सहजासहजी विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी अहिल्यानगर प्रयत्न करते. यामध्ये आशिष येरेकर साहेब यांनी खूप मोलाचं कार्य केलं. भास्कर पाटील साहेब यांनीही खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. आमच्या कारले मॅडम याही अविरत शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करत आहेत आणि आपल्या अहिल्यानगर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जाधव साहेब, कुलकर्णी मॅडम, माने मॅडम ही सर्व टीम अविरत प्रयत्न मुलांसाठी करतच आहे आणि यांच्यासोबत सतत कार्य करून शेरकर सरांनीही विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले प्रयत्न केले आणि गुरुकुल सारखा एक प्लॅटफॉर्म आम्हाला मिळवून दिला. आणि यावर्षी आणखीन त्यामध्ये एक छान अशी बाब म्हणजे मास्टर माइंड अकॅडमी सरांनी स्वतः जॉईन केलेली आहे. शेळके सर, त्यानंतर गीते सर यांचे क्लासेस, ऑनलाईन क्लासेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेले आहेत आणि अतिशय अल्प दरात, असं सरांनी मला सांगितलं होतं की फक्त 200 रुपये फी राहील. एवढी कमी फी कोणत्याही स्पर्धेची नाहीये. आणि यावर्षी विद्यार्थ्यांना मास्टर माइंड अकॅडमीची स्पर्धा परीक्षा सुद्धा देता येणार आहे आणि काही दिवसातच आपल्याला प्रत्येक इयत्तानिहाय त्याचे प्रश्नसंच आणि पुस्तकं सुद्धा उपलब्ध होणार आहेत. तर ही खरोखर खूप अशी छान बाब आहे की विद्यार्थ्यांना वेगवेगळे व्यासपीठ या निमित्ताने, सरांच्या निमित्ताने मिळालेले आहेत. आणि इथं बसलेला जो प्रत्येक पालक आहे, तो प्रत्येक पालक हा स्वतःच्या मनातली जी इच्छा आहे की मी या स्पर्धेत यावं, या स्पर्धेत माझं नाव व्हावं किंवा मला कुठंतरी एक संधी मिळावी, पण ती संधी काही कारणास्तव, दळवी साहेब म्हणले की काही कारणास्तव त्या पालकांना ती संधी मिळालेली नव्हती आणि प्रत्येक पालक आपल्या मुलामध्ये ती संधी शोधतोय. आणि आमचे प्रत्येक शिक्षक सुद्धा, भोर मॅडम असतील आणि इथं आलेल्या जगदंबा क्लासच्या मॅडम, या सर्व काही जे शिक्षक मनापासून अविरत प्रयत्न करतायत त्यांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येतातच, ते झळकतातच. पिंपळगाव कवडेची शाळा असेल, तालुक्यामध्ये काही बाबुर्डी घुमटसारखी शाळा आहे, त्या मॅडम आज आलेल्या नाहीत. तर हे लोक अविरत प्रयत्न करत आहेत. म्हणजे फक्त पालकांकडूनच शक्य होतं असं नाही, तर म्हस्के सर आहेत, हे सुद्धा ऑनलाईन क्लासमध्ये हे तालुक्याला मार्गदर्शन करत असायचे. तर हे सगळे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करतात, त्याचबरोबर पालक सुद्धा त्यांना सहकार्य करतात. त्यामुळं विद्यार्थी इथपर्यंत येऊ शकतात. आणि आपोआप म्हणजे मला एक पालकांना म्हणायचं आहे की तुम्ही तुमचे जे काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या तुम्ही मुलांमध्ये पाहत आहात आणि यासाठी तुम्हाला वेगवेगळे व्यासपीठ आज उपलब्ध आहेत. तुम्ही किंवा आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आपल्याला फक्त 4थी स्पर्धा परीक्षा आणि 7वी स्कॉलरशिपची परीक्षा, ह्या जर परीक्षा सोडल्या तर कोणत्याही परीक्षा उपलब्ध नव्हत्या. परंतु आज मुलांना खूप अशा स्पर्धा परीक्षा उपलब्ध झालेल्या आहेत आणि आपली जी काही पुंजी आहे ती आपण मुलांच्या स्पर्धा परीक्षेसाठी खर्च करायला काही हरकत नाही. एखाद्या परीक्षेत त्याला अपयश येईल, परंतु 1-2 वेळा तो प्रयत्न करेल, 3ऱ्या वेळी तो नक्की यशस्वी होईल. आणि शिक्षकांनाही सहकार्य पालकांनी नेहमी केलं पाहिजे आणि आपल्या मुलाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये बसवलं पाहिजे. कारण तुम्ही जर मुलांना स्पर्धा परीक्षांना सामोरं जायची संधी दिली तर ते कोणत्याही पुढच्या कितीही कठीण परीक्षा असतील, समजा जी सारखी असेल, नीट सारखी असेल, जेव्हा मुलं 12वी होतात त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं आणि ते जर आत्ताच स्पर्धा परीक्षा देत असतील तर त्यांना त्या स्पर्धा परीक्षा पास होणं किंवा त्यामध्ये यश मिळवणं काहीही अवघड जाणार नाही, कारण त्यांनी लहानपणापासूनच ह्या गोष्टींना ते सामोरं गेलेले आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेला बसवावं ही माझी सर्वांना विनंती आहे. प्रत्येक वेळेसच यश येईल असं काही नसतं, कधी कधी अपयश येतं आणि अपयश हीच यशाची पायरी आहे. आणि अकॅडमी का जॉईन करायची, तर अकॅडमीमध्ये मुलांना जे ते त्या ठिकाणी शिकवणारे सर असतात यांना परफेक्ट माहीत असतं की कोणत्या परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यांनी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केलेला असतो. आता आमच्यासारखे जे शिक्षक आहेत आम्ही भरपूर प्रयत्न करतो, परंतु आम्हाला आमचा अभ्यासक्रम असतो, त्याचबरोबर आम्हाला पूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी असते, त्याचबरोबर शालेय पोषण आहार सारखा एक पोषण आहारचा एक शिक्षकांमागे आणखी एक काम असतं, त्याचबरोबर ऑनलाईनचे कामं असतात. त्यामुळं आम्ही वेळ देतोच, परंतु अकॅडमीमध्ये जसा फक्त त्याच गोष्टीला फोकस केलं जातं
आणि विद्यार्थ्यांकडून ते घटवून घेतलं जातं, वधवून घेतलं जातं. अशा पद्धतीने मुलांची तयारी केली जाते. तर अकॅडमी जॉईन केल्यानंतर मुलांना एक ट्रॅक मिळतो की आपल्याला या दिशेने अभ्यास करायचा आहे आणि या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर मास्टर माइंड अकॅडमीमध्ये सुद्धा आमचे 4-5 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन सरांकडून झालेले आहेत आणि आणखीनही आम्ही मास्टर माइंड अकॅडमीला विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करणार आहोत आणि आम्ही परीक्षेसाठी प्रवेशपत्र कधी येत आहेत याची सुद्धा वाट पाहत आहोत. कारण आमचे बरेचसे विद्यार्थी आम्ही स्पर्धा परीक्षेला उतरवणार आहेत. कारण 200 रुपये ही अत्यल्प फी आहे आणि ही सर्वसामान्य पालक भरू शकतो. कारण ग्रामीण भागातला पालक हा गरीब असतो आणि त्याला सतत पैसे मागणं किंवा सतत पैसे एवढे देणं शक्य नसतं. परंतु 200 रुपये ही अत्यल्प फी आहे आणि सगळेजण ती भरू शकतात. तर सर्व पालकांनी फी भरून विद्यार्थ्यांना मास्टर माइंड अकॅडमीसाठी बसवावं. गुरुकुलचा असेल तर गुरुकुलचे सुद्धा आपण यावर्षी फॉर्म भरूयात. जर नसतील तर मास्टर माइंड अकॅडमीचे पूर्ण विद्यार्थी आम्ही मास्टर माइंड अकॅडमीला बसवणारच आहोत. तर जर काही शंका असेल सरांना, काही पालकांना ही शंका आहे की ऑनलाईन क्लासेस कसे आहेत, याचं ई क्लास अगोदर पाहायला मिळावेत म्हणजे ते ॲडमिशन करतील, तर सरांनी तेही ग्रुपवर उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून पालकांना क्लासेस पाहता येतील आणि तुमचे क्लासेस ते जॉईन करू शकतील. तर स्पर्धा परीक्षेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात म्हणजे शारीरिकसुद्धा स्पर्धा आहेत. तर क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक मूल हे फक्त अभ्यासातच पुढे येऊ शकतं असं नाही. काही मुलांना क्रीडामध्ये हे असतं इंटरेस्ट असतो, काहींना कलेत इंटरेस्ट असतो, काहींना साहित्यात इंटरेस्ट असतो आणि ते ओळखून पालकांनी आपल्या मुलांना त्या दृष्टीने प्रयत्न करून पुढं आणलं पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये काहीतरी कला असते. ईश्वराने प्रत्येकाला काहीतरी वेगळं पण देऊन निर्माण केले आणि ते ओळखून शिक्षकांनी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करावेत. आणि मास्टर माइंड सारखी अकॅडमी आहे, शेळके सरांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांचेच विद्यार्थी PSI म्हणून आज उपस्थित आहेत. हे तुम्हाला एक छान उदाहरण आहे समोर की सर चांगलं शिकवतात म्हणून त्यांचे विद्यार्थी PSI होऊन आज मार्गदर्शन करण्यासाठी आणि बक्षीस वितरणासाठी आलेले आहेत. तर मास्टर माइंड क्लासेसला तुम्ही अगोदर डेमो पहा, ई डेमो, आणि नंतर मुलं जॉईन करा जेणेकरून पुढच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये मुलं कसे यशस्वी होतील या दृष्टीने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयत्न करूयात. आणि आणखी वेगवेगळ्या संधी जर उपलब्ध होत असतील तर त्याचंही माहिती सरांनी, शेरकर सरांनी सर्व शिक्षकांना द्यावी ग्रुपवर. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षेला सामोरे जायला तयार राहतील आणि स्पर्धा परीक्षांची छान अशी तयारी करतील. तर सर्वांना पुढच्या स्पर्धा परीक्षांसाठी माझ्यातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जेणेकरून ह्या वर्षी जे विद्यार्थी केंद्रात आले त्यांनी पुढच्या वर्षी जिल्हा यादीत यावं, जे जिल्हा यादीत आहे त्यांनी राज्य यादीत यावं आणि आपल्या अहिल्यानगरचं नाव उज्ज्वल करावं अशी मी सर्वांना सदिच्छा देते. आणि संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे शतशः आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. धन्यवाद. 21वे शतक हे चिंतेचं आणि स्पर्धेचं असं दोनही अर्थाने म्हटलं जातं. चिंतेचं या अर्थाने की स्पर्धा खूप वाढली. दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत, चिंतेचं आणि स्पर्धेचं. चिंता या अर्थाने वाढली की कॉम्पिटिशन खूप वाढली. 99.99 मार्क मिळवणारे लाखो विद्यार्थी आहेत आणि त्या लाखोत एक जर जागा असेल तर पहिल्याच विद्यार्थ्याला संधी मिळते, बाकीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कुठं बनायचं आहे, त्या 99.99 पहिला विद्यार्थी मीच असला पाहिजे आणि तो मास्टर माइंडचाच असला पाहिजे अशी सरांच्या वतीने मी ग्वाही देते आणि तो मास्टर माइंडचाच असणार. धन्यवाद मॅडम. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं मॅडम म्हटलात की अपयश आलं, जरी आपल्याला तालुका स्तरावर अपयश आलं, केंद्र स्तरावर अपयश आलं तरी आपण पुन्हा प्रयत्न करायचा आहे आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुमचा गुरुमंत्र नक्कीच विद्यार्थी स्वीकारतील आणि तशा पद्धतीने प्रयत्न करतील. या 5वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपप्राचार्य श्री कनले सर यांनी पुढील विद्यार्थ्यांना सन्मानित करावं मी सरांना विनंती करते. खासले यशस्वी नवनाथ यशस्वी आलेली आहे का? 240 नाही यशस्वी 5वीला 208. छान.
नंतरचं नाव आहे गरुड पक्ष यज्ञेश प्रदीप. दुसरा गरुड पक्ष यज्ञेश प्रदीप. त्यानंतर आहे मोरे आरव सागर, इयत्ता 5वी, जिल्हा परिषद शाळा पिंपरी जंक्शन, तालुक्यात 3रा क्रमांक आहे. या विद्यार्थी आणि पालकांच्या यांनी तयार राहायचंय. त्याला पठारे आर्यश शहाजी, इयत्ता 5वी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जंक्शन, तालुक्यात 5वा क्रमांक आहे का विद्यार्थी? त्यानंतर आहे उंडे सई शेखर, इयत्ता 5वी, रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर, तालुक्यात 6वा क्रमांक. उंडे सई शेखर. यानंतर परभणे सोहम रंगनाथ, इयत्ता 5वी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी घुमट, तालुक्यात 7वा क्रमांक. परभणे सोहम रंगनाथ. पालक असतील, शिक्षक असतील, शिक्षकांनी किंवा पालकांनी सन्मान घ्यायचा आहे. पालकांना विनंती आहे की ज्या पाल्याचे सत्कार झालेले आहेत तर त्यांनी कृपया जाऊ नये. एक ग्रुप फोटो होणार आहे. पंचमुख श्रुती राहुल, इयत्ता 5वी, जिल्हा परिषद शाळा बाबुर्डी घुमट, तालुक्यात 8वा क्रमांक आहे. राजू, इयत्ता 6वी, भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल अहिल्यानगर, तालुक्यात 1म क्रमांक. मस्के आशुतोष राजू, इयत्ता 6वी, भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल अहमदनगर. नंतर बोराडे विघ्नेश उत्तम, इयत्ता 6वी, SV व्हिजन अकॅडमी अहिल्यानगर, तालुक्यात 2रा क्रमांक. SV व्हिजन अकॅडमी गाडीलकर सरांचा विद्यार्थी आहे. गाडीलकर सर, तुमचे विद्यार्थी खूप चमकत आहेत आणि इथून पुढे चमकत राहतील मास्टर माइंडच्या माध्यमातून. बोराडे विघ्नेश उत्तम. रायकर सोहम शरद, भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल, इयत्ता 6वी, तालुक्यात 3रा क्रमांक आहे. रायकर सोहम. शेरकर मुडाली प्रवीण, इयत्ता 6वी, भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल, तालुक्यात 4था क्रमांक. आले पाहिजे मृदालीसाठी. आदर्श विद्यार्थी कसा असावा? तिच्याकडे सगळे कलागुण आहेत. पहा, तिला पेटी वाजवता येते, तबला वाजवता येतो का माहित नाही, पण हार्मोनियम ती खूप सुंदर वाजवते. रसा स्वराज ज्ञानेश्वर, इयत्ता 6वी, जिल्हा परिषद शाळा पिंपरी. नितीन, इयत्ता 7वी, महात्मा फुले विद्यालय भाळवणी, तालुक्यात 1म क्रमांक. चिमटे अवनी. पुढील विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या. तारकुंडे सर करतील. निशांत, इयत्ता 7वी, समर्थ विद्या मंदिर सावेडी, तालुक्यात 3य क्रमांक. दातीर सात्विक निशांत. गवारी शुभम संतोष, इयत्ता 7वी, SV व्हिजन अकॅडमी शिक्रापूर अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातले आहेत पहा सर, आणि खूप सुंदर यश विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे. गवारी शुभम संतोष, SV व्हिजन अकॅडमी, तालुक्यात 4था क्रमांक आहे या विद्यार्थ्याचा. त्यानंतरचं नाव आहे रासकर सुयश सुनील, इयत्ता 7वी, भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल अहमदनगर, तालुक्यात 5वा क्रमांक. नंतर आहे गोरे तनिष्का संदीप, इयत्ता 7वी, भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल अहमदनगर, तालुक्यात 6वा क्रमांक. नंतरचं नाव आहे गर्जे गौरव गहिनाथ, रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर, तालुक्यात 7वा क्रमांक. महेश, इयत्ता 7वी, श्री समर्थ विद्या मंदिर सावेडी अहमदनगर. राज बिपिन, इयत्ता 7वी, संस्कृती निवास कनोरे प्रशाला अहिल्यानगर, तालुक्यात 9वा क्रमांक. साळवे युवराज बिपिन. राकेश, इयत्ता 8वी, रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर, तालुक्यात 1म क्रमांक आहे. घोडके संस्कार राकेश. ढवळे आदित्य महेंद्र, तालुक्यात 2रा क्रमांक आहे.
इयत्ता 8वी रेसिडेन्शियल स्कूल अहमदनगर, तालुक्यात 3रा क्रमांक आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे जे आहेत प्रमाणपत्र ते घेऊन जायचे आहेत त्यांनी ते आहेत तर त्यांना सन्मानित करावं. आष्टी तालुका खूप लांबून आलेले विद्यार्थी आहेत पहा. त्यांचा क्रमांक किती आहे मॅडम? इयत्ता पहिली. चला, करडुले तन्वी योगेश, इयत्ता पहिली. या विद्यार्थ्याचे पालक मार्गदर्शन करणारे जिल्ह्यात आहे का आणि संपन्न होत आहे. आष्टी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या विद्यार्थिनीने. तत्पूर्वी याही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे दळवी साहेब यांच्या हस्ते सन्मान होतोय. सातपुते स्पर्श स्वप्नील. प्रमाणपत्र जर आपल्या नावाचं आलं नसेल, आष्टी तालुक्यातून देशमुख अजिंक्य आनंद याही विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे पहा. याही विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. टाळ्या वाजवायचे आहेत पहा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. पुढील सत्कार मूर्ती आहे. सत्कार संपन्न होत आहे. पुढचे आलेत का मॅडम? कालचे नाही आलेले. सॉरी बरं, नाव वाचताना थोडीशी चूक होऊ शकते. टाळ्या वाजवायचे आहेत पहा. एक छोटासा 2 मिनिटाचा प्रसंग आपल्या समोर मांडणार आहे. खरं तर हा प्रसंग नाही, हे कथा आहे. ही दारिद्र्याची, ही अपयशाची व्यथा नाही, तर त्या अपयशाच्या, दारिद्र्याच्या, दुःखाच्या व्यथेतून निर्माण केलेली एक यशाची, एक अविस्मरणीय कथा आहे. हिंदुस्थानच्याच नव्हे तर अखंड मानव धर्माच्या निश्चयाची, जिद्दीच्या इतिहासाची एक कथा, एक प्रसंग तुमच्या समोर मांडणार आहे. ही कथा एका संघर्षाची, अशा एका व्यक्तिमत्वाची आहे की जगात प्रेम किती करावं, कुटुंब वत्सल बाप कसा असावा आणि प्रेमळ पती कसा असावा याचे एक आदर्श मूर्तिमंत व्यक्तिमत्व, ज्यांचा जन्म 14 जानेवारी 1934 वार शनिवार. ठिकाण आहे भारत देश, राज्य बिहार. बिहार राज्यामध्ये गया जिल्हा आणि गया जिल्ह्यामध्ये गावाचं नाव आहे गेहलोर. सुरुवात दुःखानं झाली, सुरुवात दारिद्र्यानं झाली. दारिद्र्यानं, दुःखानं इतकी भयानक सुरुवात होती की गेल्या काही पिढ्यांमध्ये त्यांच्या जातीनं फक्त अपमान सहन केला होता. त्यांच्या जातीनं फक्त आणि फक्त दुःख आणि दारिद्र्य सहन केलं होतं. अशा अनुसूचित जातीमध्ये, गावाच्या बाहेर काढलेल्या SC कॅटेगरीमध्ये त्या माणसाचा जन्म झाला होता आणि त्या माणसाचं नाव आहे द माउंटन मॅन, दशरथ मांझी. अतिशय भीषण परिस्थितीमध्ये, अतिशय दारिद्र्य कुटुंबामध्ये, आणि ज्यांना सर्वसामान्य लोकांच्या जवळही उभा राहायचा अधिकार नव्हता. अगदी देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी नाही तर देशांच्या स्वातंत्र्यानंतरही तीच अवस्था. दुर्दैवानं याच जातीच्या संघर्षाने, याच अस्पृश्यतेच्या रोगानं त्यांच्या वडिलांना एका संघर्षामध्ये हिरावून नेला. अगदी बाल वयामध्ये आईचाही मृत्यू झालेला. संघर्ष संपला नव्हता. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दुःख संपलं नव्हतं. गावातील मुखियातून घेतलेलं कर्ज, गावातल्या आपल्याकडे जसे पाटील असतात तसं गावातील तिकडच्या मुखियाकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी या दगडू मांझीनं आपल्या मुलाला दशरथला गहाण ठेवले त्या मुखियाकडं. अगदी बाल वयाचा, शाळा शिक्षण असल्या कुठल्याच गोष्टीने माहिती नाही. 3 वेळचं नाही, 1 वेळचं अन्न ज्याला मिळायचं नाही, ज्या घरामध्ये मिळायचं नाही, अशा घरामध्ये जन्म आहे त्या लेकराचा. आणि अगदी या लहानशा चिमुरड्यांच्या वयामध्ये त्या मुलाला कर्जापायी गहाण ठेवलं गेलं. त्या मुखियाचा मूड झाला की या मुलाला मारलं जायचं, उपाशी ठेवलं जायचं. प्रचंड अत्याचार, प्रचंड अपमान, प्रचंड दुःख, प्रचंड वेदना, आणि त्या वेदनांना सहन झाल्यामुळं हे लेकरू एक दिवस घर गाव सगळं सोडून पळून गेला. खरं तर या वयामध्ये
आई वडिलांना सोडून जायचं या मुलांसाठी अशक्य आहे. आपल्या घराला, आपल्या गावाला, आपल्या आप्तेष्टांना सोडून जायचं प्रचंड वेदनादायी आहे. मात्र त्याहूनही या गहाण राहिल्याच्या वेदना ज्या होत्या त्या इतक्या भयानक होत्या की सरते शेवटी त्याला निर्णय घ्यावा लागला. आणि एक 9-10 वर्षाचा असताना त्याला गाव, आई वडील, घर दार सगळं सोडून जावं लागलं. बिहार मधल्या धनाबाद या ठिकाणी गेला आणि त्या धनाबादच्या कोळशाच्या खाणीमध्ये हा मुलगा काम करू लागला. आई वडील नाही, आप्तेष्ट नाही, कुणी परिचयाचं नाही, कुणी ओळखीचं नाही. अगदी तिथं सुद्धा प्रचंड काम होतं, कामाचा ताण होता, कधी सुट्टी नाही, प्रचंड वेदना सहन केल्या. 7 ते 7.5 वर्ष कोळशाच्या खाणीमध्ये काम केलं. मात्र जेव्हा वेदना व्हायच्या, जेव्हा दुःख व्हायचं, आई वडिलांची आठवण यायची, माझी आई वडील माझे शोध घेत असतील, माझी आठवण काढीत असतील, मला जायला पाहिजे. माझ्या वेदनेवर, माझ्या दुःखावर, माझ्या या साऱ्या अडचणींवर फुंकर घालण्याचा अधिकार त्यांना आहे आणि त्यांचीच ती जबाबदारी आहे. आणि म्हणून 7-7.5 वर्षानंतर हा मुलगा आपल्या गावी आला. गावी आल्यावर सांगितलं गेलं की आई सोडून गेली, फक्त बाबा आहेत, फक्त वडील आहेत. आल्यानंतर वडिलांनी मारलं, स्वागत नाही, मारलं, कारण मुखियानं याच्या वडिलांना हा मुलगा सोडून गेला कामाचा म्हणून वडिलांना मारलं होतं. पुन्हा संघर्ष सुरू झाला. शेतमजुरीचे काम असतील, कुणाच्या घरी, कुणाच्या गोठ्यामध्ये, कुणाच्या शेतामध्ये जमल ते काम सुरू झाले. त्याच काळात या दशरथचा विवाह झाला, दशरथचं लग्न झालं. फगुनी नावाच्या एका त्यांच्याच अनुसूचित जातीमधला एका लांबच्या नातेवाईकाच्या मुलीशी लग्न झालं. आज इतिहासामध्ये, आज जेव्हा दशरथ मांझी यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली गेली, पुस्तकं लिहिली गेली, तेव्हा त्या फगुनी नावाच्या मुलीचं नाव फाल्गुनी देवी लिहिलं गेलं. लग्न झालं. 4-6 महिन्यात त्या मुलीच्या बापाला कळलं की अरे यांना 2 वेळचं अन्नही खायला नाही. आणि म्हणून त्यानं या दशरथची पत्नी म्हणजे त्या फाल्गुनी देवीला माहेरी घेऊन गेले. प्रचंड प्रेम आपल्या पत्नीवर आणि त्याच्यामुळे हा दशरथ आपल्या सासरी गेला, सासऱ्याचे पाय धरले, मी काही करण पण तुमच्या मुलीला दुःखात ठेवणार नाही, या विश्वासासह आपल्या पत्नीला पुन्हा घरी घेऊन आले. अतोनात कष्ट आहे, अतोनात रात्रंदिवस मेहनत सुरू आहे, फक्त आपल्या पत्नीला, आपल्या कुटुंबियांना दुःखात ठेवायचं नाही. 1959चा तो प्रसंग आला. 1959चा प्रसंग आहे. गेहलोर घाटी नावाचं त्यांच्या गावाच्या बाजूला वजीरगंज या मोठ्या गावाच्या दिशेला या 2 गेहलोर आणि वजीरगंज या 2 गावांच्या दरम्यान यांच्या गावाच्या जवळ असणाऱ्या घाटीमध्ये, डोंगरामध्ये आज त्याला पहाटे कामाला बोलवलंय. आणि म्हणून हा दशरथ पहाटे कामाला त्या डोंगरावर गेलाय. आपले पती, आपला नवरा उपाशीच काही न खाता पहाटेपासून कामाला गेलाय. या सगळ्या प्रवासामध्ये अगोदर एक मुलगा झाला होता, भगीरथ त्याचं नाव ठेवलं. आणि आता ही फगुनी विचार करते आपल्या पतीचा की पहाटेपासून कामाला गेलेले आपल्या पतीला खायला नसणारे पाणी तिथं आहे की नाही माहिती नाहीये. आणि म्हणून आपण पाणी घेऊन जावं, आपण भाकरी घेऊन जावं. घरातले एका फडक्यामध्ये चटणी भाकरी बांधली आणि ही चटणी भाकरी घेऊन ती निघाली त्या गेहलोर घाटीच्या डोंगरामध्ये, जिथं तिचा पती काम करत होता. पोटामध्ये 7-8 महिन्याचं बाळ होतं. चालणं अवघड होत होतं, परंतु आपल्या पतीचा आपल्यावर असणारा जीव आणि त्या प्रेमाचे ऋणानुबंध आणि म्हणून ही फगुनी तरीही त्या डोंगरातून चालत चालली. दुपारची वेळ झाली आणि या दुपारच्या रणरणत्या उन्हामुळे तिला अजूनच त्रास व्हायला लागला. आणि त्या चालता तिला चक्कर आली, पाय घसरला आणि एका खड्ड्यामध्ये ती त्या डोंगरावरून एका खड्ड्यात पडली. एका मेंढपाळाने, एका शेळी जनावरांचं पालन करणाऱ्या एका मुलानं दुरून पाहिलं, जवळ धावत आला तरी आपल्या दशरथ मांझीची बायको जी आहे ती खड्ड्यामध्ये पडलेली, जखम झालेली, रक्तबंबाळ झालेली. आता ती जगती का मरती माहिती नाही. आणि म्हणून हा धावत त्या दशरथकडे गेला आणि दशरथला सांगितलं, अरे तुझी बायको तिकडे खड्ड्यामध्ये पडलेली आहे, जिच्यासाठी आपण संघर्ष करत आहोत ती खड्ड्यात पडली, काय झालंय माहिती नाही. तेवढ्याच वेगानं अगदी पहाटेपासून अन्न आणि पाणी दोन्ही मिळालेलं नाही, मरलेला, काबाड कष्ट करत असलेला, खूप दमला होता, खूप थकला होता, पण बायको खड्ड्यात पडली म्हणल्यानंतर धावत तिच्यापर्यंत गेला. डोक्याला मार लागला होता, पोटाला मार लागला होता, गुडघ्याला, पायाला असंख्य ठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि त्या जखमामधून रक्त भळभळ वाहत होतं. वेदनेने ती कणत होती, वेदनेने ती विव्हळत होती. काय करावं समजेना. कोणीतरी सांगितलं, अरे दशरथ तिला दवाखान्यामध्ये न्यावं लागणार आहे. दवाखाना म्हटलं की याच्या
तोय पायापासून डोक्यापर्यंत अंगावर भीतीचे शहारे निर्माण झाले. प्रचंड घाबरलाय. कारण 55 ते 60 किलोमीटर अंतरावर यांच्या गावापासून दवाखाना होता, रस्त्याची सोय नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या गेहलोर घाटीतला तो जो डोंगर होता, तो डोंगर पायी प्रवास करून पार करावा लागत होता. ती सामान्य गोष्ट नव्हती. आणि त्यामुळे या अगोदर कितीतरी पेशंट जखमी, आजारी, बाळंत होण्याच्या काळातल्या त्या स्त्रिया त्या डोंगरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या या दशरथने पाहिल्या होत्या. त्याच्या आईची ही तीच गोष्ट ऐकली की डोंगरातून त्याच्या आईला दवाखान्यामध्ये नेता आलं नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्या आईचा सुद्धा त्याच डोंगरानं जीव घेतला होता. कुठून तरी कापड गोळा केलं. ते कापड गोळा केलं, पत्नीला त्या कापडामध्ये बांधलं, पाठीला अडकवलं आणि एका लहान बाळाला पाटकुळी घालावं तसं त्यानं आपल्या पत्नीला, तिच्या पोटामध्ये ते लेकरू आहे आणि त्या दोघांचा जीव वाचवण्यासाठी हा दशरथ धावतोय धावतोय धावतोय. ज्या डोंगरातून एकट्या माणसाला चालणं अशक्य होतं, त्या डोंगरातून आपल्या पत्नीला आणि त्या लेकराला घेऊन चाललाय. आपलं कुटुंब वाचवायचंय, त्या लेकराला वाचवायचंय. सारा जग विरोधात गेलं, मात्र माझी पत्नी माझ्या सोबतीला राहिली, माझं कुटुंब माझं सोबतीला राहिलं. ती ताकद आहे माझी, संघर्षाची प्रेरणा आहे. ती जगली पाहिजे, ती वाचली पाहिजे, तिला मी आधार दिला पाहिजे. या भावनेनं अगदी जीव तुटेपर्यंत हा दशरथ पळत होता, धावत होता. कसा बसा काही तासानंतर 55-60 किलोमीटरचा तो प्रवास आहे. काही तासानंतर हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी उपचार सुरू केले. तेव्हा तो बाहेर बसलाय, देवाला प्रार्थना करतोय, देवा मला काही नको रे, माझ्या आनंदासाठी, माझ्या सुखासाठी फक्त माझी पत्नी आणि माझं बाळ वाचू दे. थोड्याच वेळा डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर बाहेर आल्यानंतर डॉक्टरांनी याच्या खांद्यावर हात ठेवला. म्हटले जरा उशीर केला यायला, थोडं लवकर आले असते तर दोघांचाही जीव वाचला असता. आईला आम्ही वाचू शकलो नाही, बाळ मात्र वाचलं. एक मुलगी झाली आणि त्या छोट्याशा मुलीला, त्या छोट्याशा लेकराला डॉक्टरांनी त्या दशरथच्या हातामध्ये दिलं आणि डॉक्टर निघून गेले. सुन्न झालेला हा बाप, सुन्न झालेला हा पती विचार करतोय आता जगायचं कोणासाठी. पत्नीचं प्रेत घेतलं. गावाकडे न्यायची व्यवस्थाच नव्हती, इतकी भयानक परिस्थिती होती, रस्ता नव्हता. आणि म्हणून त्याच ठिकाणी पत्नीवर अंत्यसंस्कार केले आणि त्या लेकराला घेऊन आपल्या गावी आला. रात्री झोप येईना. पत्नीची आठवण, फक्त एक पत्नी म्हणून नाही तर संघर्षामध्ये माझी साथ दिली अशा सहचरिणीला, अशा मैत्रिणीला आपण वाचू शकलो नाही. हे दुःख एवढंच नाही, आई गावातल्या अनेक लोकांचे दुःख, अनेकांचे मृत्यू त्या ज्या डोंगरामुळे झाले होते, तो डोंगर या दशरथच्या समोर दिसू लागला की मीच आहे तो तुझ्या गावातल्या अनेकांचे जीव घेतलेले आहे, तिथून पुढे घेणार आहे आणि तुझ्या पत्नीचा जीव सुद्धा मीच घेतलेला आहे. डॉक्टरचा तो केविलवाना, तो दुर्दैवी आवाज ऐकायला येत होता, कानावरती पडत होता. थोडं लवकर आले असते तर आई सुद्धा वाचली असती. उशीर कशामुळे झाला? डोंगरामुळे झाला. जखमी कशामुळे झाली? डोंगरामुळे झाली. अरे या डोंगरामुळेच माझ्या पत्नीचा आणि अनेकांचा मृत्यू झालाय. आणि पहाटे हा दशरथ उठला, काहीतरी स्वप्न पडलं आणि ते स्वप्न उराशी घेऊन, हे वेडं धाडस घेऊन हा निघालाय. हातामध्ये एक शिवा मिस्त्रीच्या हाताखाली काम करता करता त्यानं हातोडा आणि छणी दिलेले होते. याच्याकडे दुसरं काही साधन नव्हतं. ते हातोडा आणि छणी घेऊन हा निघालाय त्या गेहलोर घाटीच्या डोंगरात. कशाला? शेजाऱ्या पाजाऱ्यांनी विचारलं, रे कुठं निघाला, काय काम मिळाले आज? म्हणलं आज काम नाही तर आज मला त्या डोंगर फोडायचा आहे, त्या डोंगराला हरवायचं आहे. वेडा एका काय? इतका भला मोठा डोंगर कोणी फोडला नाही आजपर्यंत, कोणी फोडू शकणार नाही. घरच्यांनी वेड्यात काढलं, बाहेरच्यांनी वेड्यात काढलं, पण दशरथने कुणाचं ऐकलं नाही. तो डोंगरात गेला आणि तो डोंगर फोडायला सुरुवात केला. ही घटना 1960 साली पहिल्या दिवशी 4-2 मित्र त्याचे आले. अरे वेडा आहे का डोंगर जगामध्ये? अरे देव आला, ब्रह्मदेव आला तरी तू डोंगर फोडू शकणार नाही. तो वेडा आहेस का? तू वेडा आहेस का? म्हटलं मी वेडा असेल, मूर्ख असेल, काही असेल, पण मी या डोंगराला हरवणार. माझ्या गावातल्या अनेकांची, माझ्या आप्तेष्टांची, माझ्या आईचा आणि माझ्या पत्नीचा जीव ज्या डोंगरानं घेतलाय त्या डोंगराला सोडणार नाही. काय दृढ निश्चय. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, काही महिने नाही तर तब्बल 22 वर्ष, 1960 ते 1982 या दशरथचा एकच उपक्रम. पहाटे उठायचं, त्या डोंगरामध्ये जायचं आणि फक्त छनी हातोड्याच्या साहाय्याने डोंगर फोडायचा.
मधल्या एका काळामध्ये गावामध्ये दुष्काळ पडला, प्यायला पाणी राहिलं नाही, सगळं गाव निघून गेलं, गावानं गाव सोडलं, गाव ओस पडलं. त्या डोंगरात आणि गावात कुणी कुणी राहिलं नव्हतं, फक्त एकटा दशरथ होता. झाडाचा पाला खायचा, कंदमुळं खायचा, माती खायचा, परंतु निश्चय होता त्या कुटुंबवत्सल बापाचा, त्या आपल्या साऱ्या समाजावर, गावावर प्रेम करणाऱ्या आणि आपल्या पत्नीवर प्रेम करणाऱ्या त्या पतीचा, की मी डोंगर फोडल्याशिवाय मरणारही नाही, कुणीच नाही आता, फक्त त्या गावामध्ये त्या डोंगरामध्ये एकटा दशरथ आहे. आणि नेमकं दुपारच्या रणरणत्या उन्हात कुठून आला कुणास ठाऊक, आणि दशरथच्या पायाच्या अंगठ्याला साप चावला. डोंगर रांगामध्ये जंगलामध्ये जगणारा हा दशरथ लहानपणापासून त्यानं ओळखलं की हा विषारी साप आहे, आपल्या जीवाला धोका आहे. त्यानं काय केलं आता आपल्याला जीव वाचवायचा असेल तर फक्त हॉस्पिटलमध्येच जावं लागणार आहे. पण हॉस्पिटलची परिस्थिती त्याला माहिती होती, ते अशक्य आहे. म्हणून त्यानं काय केलं तर पायाच्या अंगठ्याच्या शेंड्याला साप चावला होता, त्याच्या पाठीमाग छनी ठेवली आणि डोळे घट्ट मिटून त्या छनीवर जेवढी ताकद लावता येईल तेवढ्या ताकदीनं हातोड्याचा टोला मारला. अंगठा दुसऱ्या क्षणाला तुटून बाजूला झाला. काही लोक जगलेत बघा, त्यांचं जगणं या विश्वाला, या मानव जातीला एक प्रेरणादायी, प्रोत्साहन देणार आहे. अंगठा तुटलाय, आता आपण विषापासून वाचणार या आशेनं पुन्हा फडक्यानं तो अंगठा बांधला, ती जखम बांधली आणि खोदकाम सुरू केलं. काही दिवसानं पाऊस पडलाय, आपल्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था झाली. गेले गाव पुन्हा पाठीमागं आलं. गावानं पाठीमागं येत असताना पाहिलं, अरे निम्मा डोंगर तुटून पडलाय, निम्मा डोंगर फुटलाय. आपला जो दुप्पट वेळ लागत होता आता जाण्यासाठी तो निंपट झालाय. पण हा थांबला नाही. 1975च्या आणीबाणीच्या काळामध्ये ही बातमी एका पत्रकारानं इंदिरा गांधींपर्यंत पोहोचवली. इंदिरा गांधींच्या भेटीसाठी हा वेडा दशरथ गया जिल्ह्यामधून पायी दिल्लीपर्यंत गेलाय. काय संघर्ष असावा की कुणीतरी सांगितलं होतं, अरे वेड्या, सरकारनं ठरवलं ना पाहिजे तेवढा निधी येईल आणि एका रात्रीमध्ये रस्ता बनाल. आणि म्हणून हा रस्ता बनावा यासाठी दिल्लीला गेला आणि इंदिरा गांधींची भेट झाली, निधी आला. मात्र गावच्या कोण्या पुढारानं तो मध्येच निधी खाल्ला याला माहिती देखील नाही. पुढे यानं फोडलेले दगड गावच्याच एका कॉन्ट्रॅक्टरनं विकलं आणि त्यामध्ये याच दशरथ मांझीला अडकवलं. हा तुरुंगात गेला. पहा काय संघर्ष आहे. तुरुंगात गेल्यानंतर ज्या पत्रकारानं याचा फोटो, खरं तर त्या पत्रकारानं ही स्टोरी जेव्हा प्रकाशित केली की पत्रकार अगोदर त्यांच्या गावातल्या पुढाऱ्याच्या बातम्या घ्यायला येत असताना त्या पत्रकाराला कळलं होतं एक वेडा माणूस डोंगर फोडतोय. कोण असा वेडा धाडस करता म्हणून हा पाहायला गेला होता. तेव्हा यानं सांगितलं, खरं पाहिलं तर भ्रष्ट लोकांच्या बातम्या छापण्याची माझी अजिबात इच्छा नसते, पण माझ्या समोर पर्याय नाही. तेव्हा माझी दशरथ म्हणजे एकदम अडाणी माणूस, पण सहज बोलता म्हटलंय की अरे मग तुझा पेपर काढ, तुला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर. त्यावेळेस त्या पत्रकारानं सांगितलं, बाबा रे पेपर काढणं म्हणजे काय सोपं आहे का काय. त्यावेळेस दशरथ म्हणजे सहज बोलता बोलून गेले, डोंगर फोडण्या एवढं तर नसेल, डोंगर फोडण्या एवढं तर अवघड नसेल. आणि खरोखर त्या पत्रकारानं स्वतःचा पेपर छाप सुरू केलाय आणि त्या पेपरच्या दिवशी पहिल्या अंकामध्ये मुखपृष्ठावर दशरथ मांझीचा फोटो टाकला होता. तो इंदिरा गांधी पर्यंत पोहोचवला होता. म्हणून इंदिरा गांधींकडून निधी आला होता, मात्र तो निधी मध्येच गेला होता. परत हे दगड विकले म्हणून जेव्हा तुरुंगात जावं लागलं तेव्हा हाच पत्रकार पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि पोलीस स्टेशन मधून जामीन वगैरे करून दशरथ मांझीला सोडलं. आणि 1960ला डोंगर फोडण्याचा हा उपक्रम सुरू झालाय. 1982ला कंप्लीट झालाय. 30 फूट खोल असणारा, उंच असणारा डोंगर फोडलाय. 30 फूट रुंद असणारा रस्ता तयार केलाय आणि 3.6 किलोमीटरचा रस्ता. कुठलाही साधन नाही, कुठलीही सुविधा नाही, अगदी खायला प्यायला नसताना या दशरथ मांझीने फक्त एकच ध्यास घेतला आणि 22 वर्षात तो रस्ता फोडला. खरं तर तो डोंगर फोडला नाही तर तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये ज्या छोट्या अडचणींमुळे आपण
गर्भगळीत होतो, हातपाय गळतो, अगदी आपण आत्महत्येपर्यंतचा निर्णय घेतो. आपल्या अशा सर्वांनाही प्रेरणा देण्यासाठी आपल्या जगण्याचा मार्ग त्यांनी फोडून दाखवलेला आहे. दशरथ मांझी 2006 साली बिहार सरकारनं भारत सरकारकडे पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांचं निवेदन दिलं. मात्र एक काळ असा होता की ज्या काळामध्ये हिरो हिरोईन आणि पैसेवाल्यांनाच पुरस्कार मिळत होते. त्याच्यामुळे यांच्या पुरस्काराचा विचार झाला नाही. पण 17 ऑगस्ट 2007 साली जेव्हा दशरथ मांझीचा दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, तेव्हा मात्र त्यांच्या मृत्यूची बातमी उत्तर भारतातल्या सगळ्या पत्रकारांनी घेत छापली. आणि त्याच्यामुळं बिहार सरकारनं तो जो रस्ता आहे, तो रस्ता आज दशरथ मांझी रोड म्हणून दिलेला आहे. जर कधी तुम्हाला असं वाटलं खरोखर प्रेमाचं प्रतीक काय, तर मला वाटतं या पृथ्वी तलावर सर्वश्रेष्ठ प्रेमाचं प्रतीक म्हणजे तो दशरथ मांझी रोड आहे. आणि खरोखर आपल्या कुटुंबावर, आपल्या गावावर, आपल्या समाजावर प्रेमाच्या भरामध्ये किती दृढ निश्चय असावं, आपण किती संकटांना सामोरं जावं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दशरथ मांझी. आपल्या मुलांमध्ये हे स्कॉलर आहेत, हुशार आहेत, प्रचंड बुद्धिमान आहेत. या बुद्धिमत्तेबरोबरच त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा आणि शारीरिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी असे मूर्तिमंत आदर्श, असे मूर्तिमंत राष्ट्रपुरुष आपल्या या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून रुजवायला पाहिजे, शिकवायला पाहिजे. खरं तर आपल्या देशामध्ये बुद्धिमत्तेला अजिबात कमी नाहीये. परंतु तरीही साहेब दुर्दैवाची गोष्ट, आपण सगळे स्पर्धा परीक्षेमधून आलेलो आहोत. गेल्या 18 वर्षापासून स्पर्धा परीक्षेमध्ये काम करत असताना एक गोष्ट अवश्य जाणवली. प्रत्येक पालक, प्रत्येक वडील, प्रत्येक आई, प्रत्येक शिक्षक जणू काही आपल्या मुलाला मोठा इंजिनियर, मोठा डॉक्टर, मोठा अधिकारी बनवण्याचं स्वप्न पाहतो. त्यात गैर नाहीये, ते पाहिलंच पाहिजे, प्रत्येकानं पाहिलं पाहिजे. उलट डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितले, लो एम इज अ क्राईम. मोठं स्वप्न पाहायलाच पाहिजे. फक्त आपण सर्वच जण काय करतो, अर्धाच संस्कार रुजवतो बा, अर्धा संस्कार बाकी राहतो. काय? मोठा डॉक्टर होणं, माझ्या देशाची सेवा करावी असं रुजवलं पाहिजे. मोठा अधिकारी होऊन माझ्या देशाची सेवा करावी असा संस्कार रुजवला पाहिजे. मग शिक्षक हो, अधिकारी हो, डॉक्टर हो, इंजिनियर हो, कुठल्याही क्षरामध्ये, अगदी शिंदे साहेबांसारखे नगरसेवक असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तर संस्कार महत्वाचा आहे. काय? की त्या पदावर जाऊन राष्ट्राची, तुमच्या क्षेत्राची सेवा व्हावी. तर शेकडो हजारो वर्ष गुलामगिरीत राहिलेला भारत सुधारणारे, महासत्ता होणारे आणि आपलं स्वप्न साकार करणारे, आणि आज काही मोजक्याच लोकांना ही जी स्कॉलरशिपची, भविष्य घडवण्याची जी संधी मिळते, जी संधी मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीनं ऑफलाईनच्या माध्यमातून आतापर्यंत शेरकर गीतेसर यांच्या माध्यमातून तर नगरकरांना दिली होती, मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून आज साऱ्या महाराष्ट्राला दिली जाते. पण माझी अपेक्षा आहे सर, जिथं रेंजही नाही, जिथं नेटवर्कही नाही, अशा दशरथ मांझी सारख्या एखाद्या गेहलोर गावामध्ये सुद्धा त्या गावातल्या विद्यार्थ्यांना, त्या लेकरांना ही सोय उपलब्ध व्हावी. यांचा काय विषय नाही. आपण सर्वजण मध्यमवर्गीय आहोत, आपण सर्वजण या लेकरांच्या गरजा पूर्ण करू शकतो. मात्र त्या लेकरांना ज्या दिवशी अशा प्रकारच्या संधी उपलब्ध होतील, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपला भारत देश सुजलाम सुफलाम होणार आहे. त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालो आणि हे शिक्षण क्षेत्र यशस्वी झालं असं म्हणतो. म्हणून जाता जाता मी तुम्हाला सर्वांना एकच सांगेल, ही प्रार्थना, हे देशभक्तीपर गीत आपल्या पहिलीला असो, बालवाडीला असो, 8वीला असो, 10वीला असो, आपल्या लेकरांमध्ये, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, मग आपल्या घरातल्या, आपल्या शाळेतल्या, आपल्या कॉलेजमधल्या, आपल्या अवतीभोवतीच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये रुजलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी सांगितलं होतं की मला त्या देशाच्या तरुणांच्या मुखातील गीत ऐकू द्या, मी त्या देशाचं भविष्य सांगतो. मग ते गीत कोणतं असायला पाहिजे? ते गीत कोणतं असायला पाहिजे? हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरिता कुणी नजर वाकडी करिता. घ्या मरण घ्यावया स्फुरण आपुले बाहू पाहू द्या रे. हा देश माझा,
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या, जरासे राहू द्या. आजच्या सुंदरशा कार्यक्रमामध्ये खरं तर अध्यक्ष भाषण सर्वात शेवटी असतं, परंतु आयोजकांनी एक प्रकारचा अभिनंदनाचा कार्यक्रम पाठीमागे ठेवून अध्यक्षीय भाषणाला अध्यक्षाला फक्त खुर्च्यालाच ऐकायला, खुर्च्याच या अपेक्षेने अध्यक्षीय भाषण सुरुवातीला एक कार्यक्रमाच्या अगोदर घेतलं. खरं तर मागच्या जन्मात म्हणा कुठेतरी साहेब एक पाप केलंय की मी जवळपास 99% कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणूनच ठेवतात. पण माझा स्वभाव, माझ्या गुरुवारांनी सांगितले जे पदरात पडेल त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं. ते पॉझिटिव्हली घेऊन लोकांनी, जगानं, शत्रूनं, स्पर्धकानं फेकलेल्या दगडांच्या विटांचं ज्याला घर बांधता येतं ना, तो खऱ्या अर्थानं यशस्वी. आणि त्याच विचाराने मी आपल्या समोर एक शिक्षण रूपी एक मंत्र, एक प्रेरणेचा, एक संघर्षाचा, एक विजयाचा, आणि अपयश आलं तरी त्या अपयशाच्या राखेतून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे विजयासाठी भरारी घेण्याचा मंत्र मी आपल्या समोर मांडू शकलो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदरशा आयोजनामध्ये मला आपल्या समोर विचार मांडण्याची ही जी सुवर्ण संधी आयोजकांनी दिलीत आणि आपण सर्वांनी खूप छान पद्धतीनं समजून घेतलं, ऐकलं, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता फक्त शेरकर सरांना, गीते सरांना, आदरणीय आमचे मित्र दळवी सरांना आणि शिंदे साहेबांना एक आश्वासन देऊ इच्छितो जाता जाता की सर, या कार्यक्रमाच्या आणि अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये लगेच एका दिवसामध्ये सगळं काही होणार आहे असं नाही, पण एक 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 पायरीनं एक सुंदरसा उपक्रम घडणार आहे. कसा? सागर किनारे एक इमारत में लगे आग, चारों तरफ मची अफरा तफरी और भागम भाग, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला, सबने किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. उसी पेड़ पर रहने वाले कौवे ने पूछा, बहन तू तो सुई के नोक से समस्या का ताला खोल रही है, पत्तों के काट से पहाड़ों को तोड़ रही है, तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. उसी वक्त उसी चिड़िया ने बड़ा लाजवाब जवाब दिया, भाई मैं तेरा कहना मानती हूँ, चोंच में भरे पानी की क्षमता भी पहचानती हूँ, लेकिन इतना भी जानती हूँ जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा उस दिन मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में होगा, आग बुझाने वालों में. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.